नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, साडली हा 8वा पार्ट आहे आणि तुम्ही सांगितलं की हा तुमच्या गुरूंच्या वरती हा शेवटचा पार्ट करायचा आहे. आपण पुढे दुसऱ्या सिरीज मध्ये वळायचं आहे. एक्झॅक्टली. फ्रँकली सांगतो, मला आणखीन पाहिजेत पार्ट्स. रिझन असं की मी जे आता एनालाइज केलं की बाबा 1 वर्षामध्ये तुमच्याबरोबर आल्यानंतर काय समजलं मला, तर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एक गोष्ट माझ्यासाठी एक प्रामुख्याने मला ती जाणवली. तर त्या दृष्टिकोनाने तुम्ही जे कंटिन्यू करा, तुम्ही जसं सांगता गुरूंबद्दल, पण तो एक गोष्ट प्लीज ह्याच्यामध्ये घ्या की आपल्यामध्ये काय बदल घडतो गुरु आल्यानंतर. श्रीराम. सर्वांना नमस्कार. परत एकदा देव माझा या चॅनलचे खूप खूप धन्यवाद. आणि एक मुद्दाहून पहिल्यांदा एक विनंती अशी करतो की 2-3 पॉडकास्ट जे तयार करतात त्यांनी मागच्या आठवड्यात संपर्क केला की आमच्याबरोबर तुम्ही भाग करा आणि आपण 5-5, 10-10 मिनिटाचे असं हे करू. पण एक प्रत्येक माणसाची किंवा आपल्या गुरूंच्या विचारांची एक पद्धत असते. कमर्शियलायझेशन आणि खरंच अध्यात्म समाजापर्यंत पोचवणं, ह्या 2 गोष्टी असतात. आणि मला अशी कुठलीच गोष्ट करायची नाही आणि ती गुरु अनुमती पण नाही की त्याचं कमर्शियलायझेशन होईल, त्याचा व्यावहारिक दृष्टिकोनातनं पाहिलं जाईल. त्यामुळं त्यांना नाही सांगितलं. आणि दुर्दैव असं असतं बघा की त्यांनी मला विचारलं, ते तुम्हाला किती फीस देतात? तेवढे आम्ही तुम्हाला देऊ. म्हटलं, जिथं भाव असतो, जिथं भावना असतात, तिथं मूल्य नसतं. त्या गोष्टी अमूल्य असतात. आणि आपण जेव्हा एपिसोड्स बघत असतो, म्हणजे फक्त माझंच नाही, रोज वेगवेगळे एपिसोड्स रेकॉर्ड करत असतात, कमर्शियलायझेशन हा भाग त्याच्यामध्ये कुठं दिसला नाही. की जे रेकॉर्ड केलं जातं तसंच ते पद्धतीने ते मांडलं पण जातं. मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की एक विशिष्ट प्रकारची कॅमेराची पद्धत अवलंबून, आता AI टेक्नॉलॉजी आली आहे, त्याचं अवलंबून हे सगळं केलं जातं. पण वास्तविक आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही. आणि विनंती आहे, नंतर एक पिंपरी चिंचवड होऊन एकांनी फोन केला, फक्त आडनाव सांगत नाही, की तुम्ही 7 मुखी रुद्राक्ष तुमच्याकडे येणाऱ्या माणसांना रेकमेंड करायला सुरुवात करा, आम्ही तुम्हाला 1200-1400 रुपये प्रत्येक रुद्राक्षाच्या मागे देऊ. म्हणजे हे ऐकून खूप वाईट वाटलं. म्हणजे आपण एवढ्या दिवस किंवा एवढी वर्ष ज्यांनी खरंच समाज अध्यात्म मार्गावर लागावा म्हणून जे प्रयत्न केले असतील, आणि हे किती सोप्या पद्धतीने किंवा काहीही विचार न करता समोरच्याला आपण म्हणतो ना की एक लाच दिल्यासारखं की आम्ही हे पाठवा, म्हणजे किती समाजामध्ये त्याचं लोन पसरलेलं आहे. तर हे थोडंसं थांबणं सुद्धा गरजेचं आहे ह्याच्यात. आणि परत सांगतो की असे कुठलेही उद्योग मी करत नाही, त्यामुळे कृपया कोणीही अशा प्रकारचा संपर्क करू नये. समाजापर्यंत जी माहिती मला ज्ञात आहे, ज्याचा अभ्यास झाला आहे गुरूंकडनं, म्हणजे माझे ज्यांना मी गुरु मानतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट यांची कुठल्याही प्रकारे समाजामध्ये नाव खाली जाईल अशी कृती होणार नाही आणि माझ्यातनं ती कधी घडणारही नाही. त्यांच्याबरोबरच ज्यांनी पविवर्तक आहेत, जे माझे लहानपणापासनं आपण जे म्हणतो की मार्गदर्शन केलं होतं, ते भानुदास महाराज मांजरीकर आहेत, शंकराचार्य आहेत, बरेच असे आध्यात्मिक आहेत. ह्या एखादी कमर्शियलाइज गोष्ट करणं आणि त्याच्यामध्ये मी ती चालणं म्हणजे हा सर्वांचा केलेला घोर अपमान आहे. तर त्यामुळं कृपया अशासाठी कधीही संपर्क करू नका. आणि हे मी करत नाही, म्हणजे मुद्दामून आधीच क्लिअर केलं. देव माझा कडनं मी काहीही घेत नाहीत आणि त्यांनीही काही घेत नाही. ज्ञानाची देवाणघेवाण सरांच्या माझ्यामध्ये जेवढी असते तेवढीच जी काय आहे ती आमच्यामध्ये देवाणघेवाण आहे आणि ती कायम राहील. कारण उत्तम ज्ञान ते समाजापर्यंत अक्षरशः निर्विवाद पोचवतात. निर्विवाद म्हणजे काय आहे
की काटछाट कुठं काय केलेलं आहे, त्याला कमर्शियल एक बाज दिलेला आहे, असं काही नाहीये. उत्तम प्रकारे ते त्यांचं कार्य चालू आहे. आणि अशाच फक्त, आणि आपण आमचे डॉक्टर कायम म्हणायचे की आपण एकदा एकाला शब्द दिला ना की परत दुसऱ्याला देऊ नये, त्याच्यामध्ये दुभंगता येते. त्यामुळे मला तसं काही करायचं नाही. उद्या सर म्हणाले की नाही आता मी काही, आता बापट बास मी थांबतो आता नाही, तेव्हा सुद्धा माझा विचार होणार नाही, कारण आज ते समोर आहेत म्हणून बोलत नाहीये. पण खरंच अध्यात्मामध्ये एक आज आम्ही एवढ्या वर्ष करतोय, सरांचं लांबणं येणं किंवा आज आम्ही हे रेकॉर्ड करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि आपल्याला कळतं की कुठं व्यावहारिक गोष्टी चालतात आणि कुठं नाही चालत. तर त्यामुळं मी खरंच हॅपी आहे ते समाजाला एक हे करतात. आणि ह्याच्यामध्ये तर खूप असं मला आनंद वाटला की फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर पण हा चॅनल अतिशय खूप प्रसिद्ध आहे, की तिथनं सुद्धा हे येतात की अतिशय उत्तम ह्या चॅनलची माहिती असते वगैरे. सरांना त्याचा फीडबॅक येत असेलच, पण जो मला आला तो सांगणं प्राप्त आहे. आता आपण मूळ विषयावरती येऊ की परिस्पर्श हा एक लोखंडाला की जो पूर्ण गंज पकडलेला होता, हे पहिल्या भागामध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला माहितीच नसतं की आपण काय आहोत किंवा आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय. आणि तेव्हा एखादी गुरुतुल्य व्यक्ती आपल्या जीवनात येणं आणि त्याच्यावर टिकून राहणं मी एवढ्यासाठी असं म्हटलेलं आहे की ज्यांना मी गुरु मानायचो हे इतके कडक स्वभावाचे होते की त्यांना मांडी हललेली पण चालायची नाही. म्हणजे आत्तापर्यंत मी त्यांचे नियम किंवा ते माझ्याशी जेव्हा बोलायचे तेव्हा नियम काय असायचा, आपण म्हणतो ना की एखाद्या विषयावर आपण चर्चा करू, मग ती 10 मिनिटं करायची, 15 मिनिटं करायची, तास करायची. पण आमची म्हणजे त्यांनी सांगितलेली गणितं वेगळी होती. त्याला 2 नियम होते. एक की बोलताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलायचं, हा सगळ्यात मोठा पहिला नियम होता. आणि दुसरी गोष्ट, मांडी हलवायची नाही. आपण जनरली बघितलं की आपण एखादी ऐकताना, एखादी गोष्ट ऐकताना काही वेळा पायात मुंग्या येतात किंवा अस्वस्थतापणा येतो, तेव्हा पाय हलतो. म्हणजे मनुष्य देहामध्ये जेव्हा अस्वस्थता, मनाची स्थिती जेव्हा अस्थिर असते तर त्या माणसाचे पाय जास्त हलतात किंवा त्याला अशी पाय हलवायची सवय असते किंवा मांडी अशी करायची सवय असते. तर हे सगळं अस्थिरतेचे लक्षण आहे. आणि आमचा नियम असा होता की मी आता समजा कॅमेराकडे बघून बोलतोय आणि कोणी बाजूने आलं आणि मी असं बघितलं, तर याचा अर्थ आपली विचार विनिमयाची वेळ संपली, निघून जायचं. म्हणजे कुठंही इकडं तिकडं लक्ष जाता कामा नये. स्थिरता आणि एकाग्रता ही तेव्हा त्यांच्याकडनं ह्या मार्गाने मला शिकायला मिळाली. अस्थिरता मला, मी लहानपणी जेवताना आपण वाड्यात वाढलेलो खाली, तेव्हा काय डायनिंग टेबल वगैरे नव्हती आणि जेवायला बसताना सारखी मला मांडी हलवायची सवय होती. बरं तेव्हा काही फुल पॅन्ट वगैरे नाही, हाफ चड्डी असायची. आणि मला असं आठवतंय की आठवड्यातनं कमीत कमी 4 ते 5 वेळा वडिलांचा मी त्या मांडीवरती फटका मार खायचो की जेवताना मांडी पाय हलवू नको, जेवताना पाय हलवू नको. पण तेव्हा असं हे लक्षात आलं की वडील मला उगाचच मारतायत, मी तर काही दंगा करत नाहीये वगैरे. पण जेव्हा आमच्या डॉक्टरांच्या सहवासात मी आलो आणि तेव्हा ते महत्त्व कळलं की जो देह अस्थिर असतो त्या देहामध्ये शरीर बोलायची हालचाल किंवा शरीर जास्त प्रकारे हालचाल करायला लागतं. जिथं करायला पाहिजे तिथं करणं गरजेचं आहे. पण जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही शिकत असता, मग त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला ह्या गोष्टी कळायच्या नाहीत, म्हणून त्यांनी ते मला 14 वेळा समजावून सांगायच्या. मग त्यांनी मला एक उंदीर मांजराचं उदाहरण दिलं की उंदराला जेव्हा मांजर पकडतं तेव्हा ते म्हणले तुम्ही बघितलंय? म्हटलं हो बघितलंय, कारण वाडा होता, वाड्यामध्ये मांजरही होते आणि उंदीरही होते. तर मांजर पटकन झडप घालत नाही त्या उंदरावर.
शांतपणे उभं राहतं, त्याची हालचाली टिपतं आणि जेव्हा त्याला कळतं की तो उंदीर आता स्थिर झालेला आहे, म्हणजे गाफील झालेला आहे, तेव्हा ते मांजर अटॅक करतं आणि त्याला पकडतं. ही गोष्ट सांगताना त्यांनी मला गाफीलपणा पण शिकवला, की उंदराचा गाफीलपणा कुठं झाला, की जेव्हा अतिस्थिर मनुष्य अतिस्थिर होतो तेव्हा तो गाफील राहतो. मग जीवनामध्ये आपण जे स्थिरता प्राप्त करायचा प्रयत्न करतो तेव्हा मनुष्याला असं वाटतं की फक्त मीच आहे, माझ्या सराउंडिंगला बाजूला कोणीच नाहीये आणि तो कदाचित अडकू शकतो. म्हणजे हा एक भाग तेव्हा त्यांनी मला त्या पद्धतीने दाखवला. वाघ शिकार करतो, बिबट्या शिकार करतो, ते हरण उभं असतं, त्या हरणाला जाणीव असते. बघा, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की काहीतरी आहे म्हणून ते तसा चेहऱ्यावरती तो कॅमेरा हे करतात आणि तो बघत असतो. पण एकदा त्या बिबट्याला किंवा त्या वाघाला कळलं की हा आता माझ्या तापूत आहे, रेंजमध्ये आहे, की तेव्हा तो जीवाची म्हणजे वेग वाढवतो आपल्या गतीचा, शरीराचा, आणि ते सावज पकडतो. पण ही जी अगोदर, ही पकडाच्या अगोदरची जी स्थिरता आहे, ही स्थिरता मनुष्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि हे त्यांनी ध्यान म्हणून मला सांगितलं. ही ध्यानस्थ अवस्था आहे. आणि देहाची स्थिरता, तर ही स्थिरता प्राप्त कशी करायची हे त्यांनी इथनं मला शिकवलं. आपण मंत्र साधना करायला बसतो, जप करायला बसतो. मग जेव्हा आमचा विचार झाला की साधना कशी माणसाने करणं गरजेचं आहे किंवा कशी करावी, तर पहिलं त्यांचं असं होतं की आपल्याला जर संध्या येत असेल, ज्यांची मुंज झालेली असते, तर ते संध्या करायचा त्यांना अधिकार असतो. आता इथं अजून एक विषय झाला होता, म्हणजे फक्त ब्राह्मणांनीच करायची. आणि ब्राह्मण म्हणजे आपल्या आता जर समजा हे केलं तर ब्राह्मण म्हणजे काय, तर बापटलेले भिडे नेणे हे ब्राह्मण नाही. म्हणजे आडनावाचा आणि ब्राह्मण याचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही. जो ब्रह्म जाणतो, म्हणजे ब्रह्मस्थिती काय आहे ह्याचा अभ्यास ज्याला असतो त्याला ब्राह्मण म्हटलेला आहे. आणि आपण त्याला जातीपातीचा रंग देऊन समाजापुढे आणलेला आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, तुम्ही संध्या करता, मुंज बऱ्याच वर्गामध्ये केली जाते. ती एक मुंज म्हणजे काय, तर एक तो संस्कार असतो. आणि त्या संस्काराच्या अनुषंगाने जसं आपण म्हणतो ना की सगळे अभ्यासक्रम जीवनाचे जेव्हा आपण 1ली ते 10वी शिकत असतो तेव्हा काही एकदम 10वीची पुस्तकं 1लीला अभ्यासाला येत नाही, स्टेप बाय स्टेप जातात. मग तसं जीवनामध्ये शरीर मन हे जेव्हा घडायला सुरुवात होते आणि जेव्हा एखादी गोष्टीला जाणीव होते तेव्हा त्याच्यावरती संस्कार करणं आणि तेव्हा त्याच्यावरती पायबंद घालणं हे खूप गरजेचं असतं. मग मुलं जेव्हा ज्या वयामध्ये लहानपणानंतर, तेव्हा ज्याला संस्कार किंवा त्याला एक प्रकारचा आपण म्हणतो ना की एक शिस्त लावायची असते. आणि ही शिस्त लावताना आपल्याला कशा पद्धतीने लावता येईल, तर मग हे उपनयन संस्कार करून तुम्हाला ते केलं जातं. मग माझा त्यांच्यामध्ये प्रश्न होता, म्हणजे मग ते बिस्किट वगैरे कशासाठी करतात, म्हणजे चांगलं दिसण्यासाठी करतात का, किंवा एक आपण म्हणतो ना की तो बटू बघा, म्हणजे आधी केस असतात तेव्हा वेगळे दिसतात, किंवा आपण एखादी जर तुम्ही इतिहासाची सिरियल बघितली किंवा काही गोष्टी बघितल्या, तर ती जुन्या काळातली जी माणसं होती ती इथं फक्त घेरा ठेवायची किंवा शेंडी ठेवायची. पण मग मी त्यांना म्हटलं, मग ह्याचं अर्थ काय, म्हणजे हा संस्कार करायचा हा ठीक आहे, पण याचा पण अर्थ मला कळणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा भाग जो आहे हा आपल्या सहस्त्रार चक्राचा भाग आहे. म्हणजे एक ते द्वार आहे की ज्या ठिकाणून आपल्या देहामध्ये ह्या ब्रह्मांडातली ऊर्जा आपण स्वीकारू शकतो, असं असलेलं ते द्वार आहे. म्हणजे बरेच जण जेव्हा चक्रांचा अभ्यास करतात तेव्हा 7 चक्र आहेत असं सांगतात.
पण आम्हाला आमच्या गुरूंनी षटचक्र आणि 7वं हे सहस्त्र दरवाजा हा दार आहे जो कंपनांच्या द्वारे उघडला जातो. आपण जेव्हा कोणाच्या पाया पडतो अधिकारी व्यक्तीच्या, तेव्हा तो बघा असा इथं हात ठेवतो. इथं हात ठेवतो की त्याची ही बोटं जी आहेत ही बरोबर तिथं जातात आणि आपल्या बोटातनं ती ऊर्जा फ्लो होते समोरच्या माणसामध्ये. पण आपण ज्यांच्या पाया पडतो मग ती व्यक्ती त्या योग्यतेची आहे का, हा सुद्धा त्याच्यामध्ये भाग आहे. मग शास्त्रामध्ये ह्याला सुद्धा उत्तर कसं आहे बघा. म्हणजे एखाद्या आपण जेव्हा पाया पडतो, आपण कुठं पडतो तर त्या मनुष्याचे पावलं असतं, त्या पावलांना हात लावतो किंवा त्याच्यावरती आपला माथा टेकवतो आणि मग उठल्यानंतर तो हात ठेवतो. म्हणजे जेव्हा त्याचा हात आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपले हे 2 हात त्याच्या पायावरती असतात आणि ते सर्कल कंप्लीट होतं. म्हणजे जे उत्तम कल्पना आहेत तेवढी आपला देह स्वीकारतं, जे नको आहे ते आपल्या देहामधनं परत त्या व्यक्तीला दिली जातात. हे जे वर्तुळ आहे हे खूप महत्वाचं आहे. आताची पाडाची पद्धत म्हणजे पायाला हात लावतच नाही, आता गुडघ्यालाच हात लावतात. म्हणजे आता चेष्टा झाली, ती सोडून द्या. पण गुरुकडनं आपल्याला काय शिकायला मिळतं ते ह्या गोष्टी, ही नमस्कार कसा करायचा. मग त्यांना म्हटलं मग ह्या बिस्किटाचा फायदा काय, किंवा आपण बघितलं असेल की लहान मुलाचं जावळ काढतात तेव्हा इथं बिस्किट करतात. आता कुठल्या शास्त्रामध्ये त्याला बिस्किट म्हणतात असं कुठं काही लिहिलेलं नाहीये, त्याला जावळ काढणं असंच म्हटलं जातं. तर हा विषय म्हणजे हा विषय जेव्हा चालू होता तेव्हा त्यांनी मला एक पहिला प्रश्न विचारला की मनुष्य देहावरती कुठं कुठं केस असतात. त्यांना सांगितलं कपाळ, मिशी असते, पुरुषाला मिशी दाढी असते, कानावर केस असतात, नाकात केस असतात, छातीवर असतात, खाकेत असतात, गुप्तांगावरती केस असतात. ह्याच्यामध्ये बोलणं झालं. मग म्हणले मला सांगा की भगवंतानी ह्या सगळ्या ठिकाणी केस द्यायचे कारण काय. म्हणजे डोक्यावर दिलेले आहेत, मग इकडं बाकीच्या ठिकाणी द्यायचं कारण काय. मग आता बघा, म्हणजे आपण जेव्हा अध्यात्म मार्गातल्या गोष्टी जेव्हा शिकत असतो तेव्हा आपल्या देहामध्ये ह्या निसर्गाने किंवा भगवंतांनी सगळ्या गोष्टींची उत्तरं किंवा सगळ्या अडथळ्यांचे सोल्युशन्स, मार्ग आपल्या देहातच निर्माण करून ठेवलेले आहेत. मग त्यांनी याच्यात सांगितलं की जिथं जिथं आपल्या अंगावरती केस असतात, तर केस म्हणजे काय, तर उष्णता, देहामधली असलेली उष्णता आणि ऊर्जा हे नियंत्रित करायचा मार्ग, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये त्याला हिटसिंक असं म्हणलं जातं की ते तापू नये म्हणून त्याच्यासाठी ते गरम कशात जावं तर त्या पत्र्यात जावं म्हणून तर हिटसिंक असतं. तर अशा पद्धतीने म्हणजे आता जिथं जिथं तुम्ही डोळ्यासमोर फक्त आणा, डोकं गरम होतं म्हणून तिथं केस आहे. आपली दाढी आणि मिशी हा गरम असलेला हा भाग आहे, इथं गरमी जास्त असते आणि जिथं गरमी जास्त असते तिथं रोग आणि भोग दोन्ही गोष्टी जास्त असतात. म्हणजे जिथं आपण म्हणतो ना हे का दिलेले आहेत, तर इथली ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी दिलेली आहे. छातीवर केस का असतात, तर फुफ्फुसामधली ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी छातीवर केस असतात. मग एक प्रश्न मी त्यांना तिथं विचारला, म्हणजे कसं काय शास्त्र आणि अध्यात्म शिकताना काही गोष्टी आपण ज्या बोलल्या जात नाहीत की ज्याला आपण म्हणतो की ह्या म्हणजे फाजील गोष्टी आहेत किंवा ह्या लाज सोडून विचारलेल्या गोष्टी आहेत. मी त्यांना म्हटलं पण स्त्रीच्या छातीवर केस का नसतात, हाही प्रश्न मी त्यांना त्यावेळी विचारला. तर मग त्यांनी त्याच्यात असं होतं की आपल्याला जशा भुवया असतात तशा स्त्रीलाही भुवया असतात, तर ती ताकद म्हणजे प्रत्येक एखाद्या स्त्रीच्या देहाच्या छातीमध्ये असलेल्या ऊर्जेची ताकद तिच्या छातीच्या वक्षस्थळांमध्ये असते.
ती तिथनं नियंत्रित केली जाते. त्याच्यानंतर खाकेमध्ये असलेले केस, म्हणजे तुमची चंद्रनाडी आणि सूर्यनाडी स्थिर ठेवण्यासाठी त्यातनं जी कंपनं निर्माण होतात, त्यातनं जी ऊर्जा निर्माण होते, ही स्थिर ठेवण्यासाठी ऊर्जा, कुठली नाडी चालते ही कळत नाही आपल्याला. आपण काय प्रत्येक वेळी श्वास घेऊन बघत नाही की आता सूर्यनाडी चालू आहे का चंद्रनाडी चालू आहे. पण भगवंतानी इथं नियंत्रण केलेलं आहे. आणि ह्याच बरोबर आपल्या ज्या माता भगिनी असतात, त्यांच्या ज्या भुवया असतात, यांचा सरळ संबंध त्यांच्या जनन मार्गाशी असतो आणि गर्भाशयाशी असतो. हा परस्पर संबंध आहे. म्हणजे गर्भाशयामधली असलेली ऊर्जा, त्या माता भगिनींची, कुठल्याही स्त्रीची गर्भाशयात असलेली ऊर्जा ही खाकेमधल्या केसांमध्ये किंवा भुवयांवरती असलेल्या केसांवरती अवलंबून असते, तिथनं नियंत्रित केली जाते. आता ह्याचं कसं आहे की आपण गोष्टी सांगतो किंवा एखाद्या, आता मला गुरूंनी सांगितलं, प्रमाण पाहिजे ना. नुसतं सांगितलं, मी सांगितलं इथं असं आहे म्हटल्यानंतर असं थोडंच होतं. त्याच्यात तर ऊर्जेचा जर तुम्ही विचार केला तर तो भाग एक आहे. आणि दुसरी गोष्ट, आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त माता भगिनींना दोन प्रॉब्लेम आत्ता सगळ्यात जास्त आहेत. एक, लग्न झालं मूल होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज इतका गंभीर विषय की 30 ते 40% स्त्रियांची गर्भाशय काढली जातात. 30 ते 40%. जे प्रमाण अगोदर 1% होतं त्याचं आज 30 ते 40% झालंय. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ह्या सगळ्यांचा जो परिणाम आहे हा फक्त आणि फक्त ह्या आपल्या देहामध्ये परमेश्वराने दिलेल्या केसांशी निगडीत आहे. ऊर्जा जी नियंत्रित देहाची व्हायला पाहिजे. मग हा पॉडकास्ट जे ऐकतील, ज्या माता भगिनींच्या अंगात अतिशय उष्णता आहे, ऊर्जा आहे, की त्यांना सारखं उकडतं, गरमी होते, तर त्यांनी विचार करावा की आपल्या देहावरती किती ठिकाणी केस असतील. हल्लीच्या काळामध्ये स्त्रियांमध्ये त्यांना आपण म्हणतो की पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करतात, अमुक करतात. तुम्ही ते निसर्गाने जे भगवंतानी दिलेल्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही स्वतःच्या हाताने आपल्या देहाचा ऱ्हास करता. चांगलं दिसणं, वाईट दिसणं हा भाग नंतर आला, तो प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून, ते काय आपण त्याच्यामध्ये पडू शकत नाही. पण दिलंय का? मग जसं आपण म्हणतो की पुरुष वॅक्सिंग करताना दिसतो का? तो नाही दिसत. स्त्रिया दिसतात, त्यांना उत्तम सुंदर दिसायचं असतं. तसं पुरुषांनी जर ठरवलं तर कसं होईल? म्हणतील नाही मग तू कसा दिसतोय बघ, बायकी तुझे पाय दिसतात. मग आपण नुसतं म्हणून मोकळं होतो की बायकी पाय दिसतात, पण ते का उच्चार हा शब्द केला? तर तिथं ऊर्जाच राहिली नाही. ती त्यातनं, त्या पायातनं बाहेर पडणारी एक पुरुषार्थाची कंपन असतात, ती स्त्रीत्वाची बाहेर पडायला लागतात. आणि हे इतकं गंभीर आहे. याचं मी एक उदाहरण सांगतो, नाव घेऊन सांगत नाही, ओळखाल तुम्ही, की टीव्हीवरच्या अतिशय एका प्रसिद्ध मराठी कार्यक्रमामध्ये एक जण स्त्री भूमिका करायचे आणि त्यांचा शारीरिक इतका ऱ्हास झाला की जायची वेळ आली पार. डॉक्टरांना कळेना काय झालं, लिव्हरचं प्रॉब्लेम आला, लिव्हर फेल व्हायला लागले, लिव्हर जायला लागलं. आणि कामामुळं किंवा फ्रस्ट्रेशनमुळं मनुष्य दारू प्यायला लागला. आणि जेव्हा ती व्यक्तीचा संपर्क आला तेव्हा सांगितलं, म्हटलं तुम्ही फक्त ही स्त्री भूमिका करणं बंद करा, तुमचं काम होईल आणि तुम्ही याच्यातनं बाहेर पडा. त्यांनी तसं केलं, त्यातनं ते बाहेर पडले, उत्तम, परत कामाला लागले, मार्गाला लागले. पण गणित कुठं मांडलं? तर त्यावेळी, म्हणजे ज्यावेळी गुरूंनी हे सांगितलेलं होतं त्यावेळी ही गणित तेव्हा मांडली गेली होती की त्याचा उपयोग आत्ता झाला की कशातनं आपल्याला काय. मग हा जो टाळा आहे हा आपल्याला मांडता आला पाहिजे, किंवा आपल्या गुरूंनी काय शिकवलं हे कळलं पाहिजे. मग इथं का? म्हणजे ठीक आहे, मग इथं पण चकोट का?
आपण कधी विचार करतो का की घरातली आई वडील त्याच्यामध्ये गेलं की नवव्याला जाऊन सगळे केस कापून टाकतात, सगळं टक्कल करतो. मग आपण आजपर्यंत कधी कोणाच्या मनात प्रश्न आला का की काय की का केस कापायचे, का दाढी, म्हणजे मुलगा असेल तर पितृऋण मुक्त करण्यासाठी, म्हणजे गुरुजी सांगतात पितृऋणामध्ये आपण केस काढून टाकावे. काढले जातात का? तर ते केस काढणे नाहीये, ते तुमचे भादरले जातात. शब्दच त्याला बघा, मराठी भाषाच अशी की भादरले जातात. 9वा 10वा ज्यांच्या जीवनामध्ये अशी घटना आल्या असेल तर त्यांनी असं केलं का की कटिंगवाल्याकडे गेला, मग मस्त त्यांनी स्प्रे मारला आधी कात्रीनी किंवा नाही. तुम्हाला ते केस ओले केले जातात आणि त्या वस्ताऱ्यांनी ते काढतात, त्याला भादरणं असं म्हणतात. आणि मग जे भादरलं जातं ते परत उगवतं. लक्षात घ्या, जे भादरलं जातं ते परत उगवतं. मग तुम्ही म्हणाल की केस मग बारीक कापल्यानंतर ते सुद्धा उगवतात, पण त्याची ऊर्जा आणि तुमच्या केसामध्ये तुम्ही कापता त्याची ऊर्जा, ह्या दोन्हीमध्ये खूप मोठी तफावत असते. तेव्हाची असलेली, म्हणजे जेव्हा भादरलं जातं डोकं तेव्हाची ऊर्जा आणि आत्ताची साधं केस कापतात तेव्हा त्या शरीराचं तापमान हे वेगळं असतं. मग मला जीवनामध्ये जो माझी ऊर्जा, माझ्या देहाची, माझ्या या जन्माची ऊर्जा, म्हणजे जे कोण होतं ते माझे आई वडील होते, ती ऊर्जा आता नाहीये. म्हणजे माझ्या डोक्यावरती हात ठेवणारी व्यक्ती आता जिवंत नाहीये. आणि आता मला माझी स्वतःची ऊर्जा उत्पन्न करायची आहे. आता माझ्या जे आपण म्हणतो की छत्र हरपलं, जे छत्र होतं ते आज हरपलेलं आहे. आता ह्या जीवनामध्ये माझं मला जगायचं आहे. मी किती गुन्हे केले तरी आईला ते मुलगा चांगलाच वाटतो की माझं लेकरू. म्हणजे आमचे डॉक्टर काय म्हणायचे, जगतामध्ये तुम्हाला समोरच्या माणसाला PhD मिळो, पद्मश्री मिळो, काही मिळो, किती मोठ्या माणसांच्या हातामधनं मिळो, पण आई वडिलांचा आशीर्वाद आणि आई वडिलांचा आपल्या अंगावरनं हात फिरणं हे ज्या दिवशी बंद होतो त्या दिवशी खरं तो मनुष्य कफल्लक होतो. कारण ते जे प्रेम आहे ते तुम्ही कोणीही देऊ शकत नाहीत. आपण किती जरी झालं, कितीही आपण आपल्यावरती प्रेम करणारी ती व्यक्ती कुठेही वाचली तरी तुम्हाला लागल्यानंतर पहिला मुखातनं शब्द येतो तो आई. आई ग, इतकी नाळ जुळलेली असते. मग ही नाळ जेव्हा तुटते, जीवनातली तुटते, तेव्हा त्याचं ऋण मुक्त करायचं असतं. म्हणून ते त्या गेलेल्या व्यक्तीच्या पिंडाला किंवा त्या आत्म्याला आपण मी तुझ्या ऋणातनं आज मोकळं झालो हे सांगण्यासाठी आपल्याला आपले केस अर्पण करायला लागतात किंवा ते काढायला लागतात, किंवा कुठली ऊर्जा. आता इथं धार्मिक दृष्ट्या कसं केलंय बघा, जसे केस ऊर्जा नियंत्रित करतात तसेच ते निगेटिव्हिटीची ऊर्जा स्वीकारतात सुद्धा. मग ज्या ठिकाणी हे मंत्र चालू असतात, ज्या ठिकाणी त्यावेळचे जे गुरुजी ज्या प्रकारे क्रिया करत असतात, तर तेव्हा काही गोष्टी, काही मंत्र हे ऋणभारित म्हणजे निगेटिव्हिटी तयार करत असतात. तर ती आपल्या देहात शिरू नये म्हणून आपल्याला केस म्हणजे आपल्या देहातली ऊर्जा ही मोकळी करायला लागते. म्हणून आई वडील गेल्यानंतर आपल्याला मनुष्य केस का काढतो, भादरतो, तर त्याच्यासाठी असतं की तिथनं त्या ऋणातनं आईबाबांच्या मी मुक्त झालेलो आहे. भाऊ गेला, बहीण गेली, अमुक वडलं तर नाही करत, पण आई वडील गेले तर मात्र ह्याच्यात. आणि वडील गेलं तर ज्यांनी नाशिकला त्र्यंबकेश्वरला जातात, मी त्या गुरुजींनाही परत तिथंच फिरून फिरून म्हटलं ना की विषय तिथंच येतो. मनुष्य एकदम छानपैकी दाढी केस असतात, कलर केलेले असतात, वडील जातात तिथं जातं, गुरुजींना विचारतात. गुरुजी पहिल्यांदा विचारतात केस काढणार का, ते म्हणतात नाही केस नाही काढणार, एक बट काढणार. म्हणजे तू शास्त्राची खेळ किती, मग बट काढून काय उपयोग होणार आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातनं त्या गुरुजींनी सांगायला नको की पितृऋण जेव्हा मुक्त होतं
तेव्हा ह्या गोष्टी आपल्या देहात नवीन ऊर्जा कशी तयार करतात, देहावरती संस्कार कशा पद्धतीने होतो, तर ह्या कृतींमधनं होतो. ह्याला काहीतरी एक अर्थ दिलेला आहे. मग त्या अनुषंगानेच मनुष्याने जाणं गरजेचं असतं, पण तिथं जात नाही, हरकत नाही. मग त्यांनी दिलं की जो सहस्त्रावरती जो घेरा गोल चौकोन केला जातो का, तिथं तर नाही, घेरा केला जातो. मग तो घेरा म्हणजे काय, तर बिंदू, म्हणजे जो वर्तुळ ज्याला म्हणतो आपण, त्याला ते भरीव वर्तुळ असतं. बघितलं तर भरीव वर्तुळ असतं. आणि त्यावेळी जी मंत्र साधना किंवा जे आपण म्हणतो की ती संध्या शिकतो, रामरक्षा भीमरूपी शिकायला लागतो, विष्णू सहस्त्रनाम शिकायला लागतो, तर त्यावेळी त्याच्यातनं उत्पन्न होणारी उत्तमोत्तम कंपनं जी असतात ती त्या देहामध्ये त्या वर्तुळातनं, म्हणजे आपल्या सहस्त्रार चक्रावरती, आपण आत्ता समजावं म्हणून सांगतो की ज्याला आपण घेरा म्हणतो, त्याच्या मार्ग आपल्या देहामध्ये स्थित होतो, म्हणून तो घेरा केला जातो. पण गंमत अशी आहे की जिथं उत्तम असतं तिथं अनुत्तम पण असतं, वाईट पण असतं. मग ज्या जाणवं असतं त्याला ब्रह्मगाठ दिलेली असते. म्हणजे जर आपण आज आता गणपती आलेले आहेत, गणपतीत बघा त्या बाबोगिनी चौकात किंवा येतात 5 रुपयाला जाणवं, रुपयाला जाणवं. म्हणजे जाणवं कसं असतं हेच बऱ्याच जणांना माहित नाही. म्हणजे जाणव्याचे 3 जर धागे असतील तर त्या एका धाग्यामध्ये परत 3 धागे असतात, म्हणजे 3 मिळून किती झाले तर 9. मग 3 धागे आणि प्रत्येकात 3 धागे असे मिळून 9 गुणिले 3 म्हणजे 27 नक्षत्र आपल्या देहामध्ये त्यावेळी धारण असतात. आपण ते बघतच नाही. म्हणजे साधं आपण गणपतीला जाणवं ना, घे त्याच्याकडे स्वस्त आहे 2 रुपयाचं. सांगायचं कारण असं की शास्त्रशुद्ध आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो ना, मग ते अमुक उत्तम दुकानातनं आम्ही घेतलंय त्यांचं चांगलंच असेल तर नाही, एक जाणव्याचे पैसे जाऊ देत ना, 10 आणि 20 रुपये तुम्ही घाल, पण शास्त्र तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी उलगडून पहा. आणि जर तसं नसेल तर त्यांच्याशी जाऊन भांडा की तुम्ही काय विकताय, दोऱ्याची किंमत विकताय की 27 नक्षत्रच नसतील तर मग त्या दानव्याचा उपयोग कसा होईल. आपण कधी विचार केलाय का की त्याच्यामध्ये हरणाचं कातडं छोटस त्या जानव्यामध्ये जेव्हा मुंजे होते तेव्हा घातलं जातं, काही ठिकाणी वाघाचं पण घालतात. त्याचं कारण ते आहे की चपळता आणि सगळ्यात ताकद काय असते तर नकारात्मक येणारी मुंजा, म्हणजे मुंज झालेल्या मुलाला मुंजा पण म्हटलं जातं की त्याच्यामध्ये त्याला नजर पटकन लागू शकते. म्हणजे आपल्या मुंज झालेल्या विधीमध्ये नंतर बघा संध्याकाळी आपण एक भिक्षावळ हा प्रकार असतो. मग त्या भिक्षावळीमध्ये मग त्याची आपण वरात काढतो किंवा याच्यात, आणि मग नंतर त्याची दृष्ट काढली जाते. मग दृष्ट ही लागते म्हणून काढली जाते, पण ही काढताना आपला मुलगा हा उत्तम राहील पण दुसऱ्याच्या ह्याला काही होऊ दे, तर तसं होऊन चालत नाही. म्हणून ती दृष्ट काढताना सुद्धा तुम्ही बघा की ज्या घरामधल्या जाणकार स्त्रिया असतात किंवा पुरुष असतात त्यांना माहिती असतं की कशा पद्धतीने ह्या कृती करायला पाहिजे, तेच काढतात. म्हणून त्याला सुद्धा तो एक आपल्या शास्त्रामध्ये एक विधी सांगितलेला आहे, त्या अनुषंगाने केलेला असतो. मग त्या लहान मुलाला पण जेव्हा जावळ काढलं जातं 6व्या ह्याच्यामध्ये, त्या मुलाला काय कळणार आहे कान टोचण्यावरती की सोन्याचे का प्लॅटिनमचे का साचान, त्याला काय कळणार काय. मग त्या मुलाला आधी लावून बसत आम्ही कान टोचून आणतो. फक्त हिंदू धर्म आहे म्हणून त्याच्यात कान टोचून आणायचं नसतात. त्याच्यामध्ये तिथं ज्या आपल्या देहामध्ये ज्या आतमध्ये वेन्स असतात, नसा असतात, सहनशक्ती ही जी ताकद आहे आणि ब्रह्मांडाशी निगडीत ऊर्जा, ब्रह्मांडाशी निगडीत आपण कसं होऊ शकतो आपल्या देहामध्ये. आपण जेव्हा मंदिरात जातो आणि आपल्याला माहिती मी पाप केलंय,
तर आपण करतो काय, देवासमोर कान धरतो. आपल्या शाळेमध्ये शिक्षा होते तर गुरुजी म्हणतात चल कान धर आणि उठा बशा काढ. आपण असं ते म्हणतात का कधी, डोळे धर, हात धर, पाय धर, पण कान धर का? तर कानापासनं आपली वैचारिकता ही बदलली जाते. आपल्या देहामधली ऊर्जा, आपल्या देहामधली कंपन बदलाची ताकद ही कानापासनं निर्माण किंवा कानापासनं जाणाऱ्या व्हेन्स मध्ये असते. स्थित करायचं असतं. मग ते गुरुजी येतात, कान पिळतात, नाक पिळतात का, केस सोडतात का? तर नाही. मग कान का पिळतात? मग लग्नामध्ये बायकोचा भाऊ येऊन कान पिळतो का? म्हणजे आपण तो विधी होतो, आपण फोटो काढतो, छान काढतो, जरा हे द्या, मग त्याला पाकिट देतो बायकोचा भाऊ म्हणून. पण विधीचा अर्थ काय? आपल्या जीवनामध्ये त्याचा अर्थ काय की माझी बहीण आता तुझ्याशी दिलेली आहे, ह्या बहिणीची मी एक नोंद तुझ्या मेंदूत करतोय. म्हणून आपण त्या कान जेव्हा ओढतो तेव्हा बरोबर त्या तिथं त्याच्यात ती नोंद होते. देवासमोर जाऊन कान धरतो की देवा माझं चुकलं, ती नोंद असते आपल्या देहामध्ये आणि विचारांमध्ये. मग हा संस्कार त्यांनी मला जो अध्यात्माचा जो ध्यानाच्या बाबतीतला आहे तो शिकवला. मग इथं जेव्हा होतो की तो मुंज होते तेव्हा ती तो बटू हा स्थिरतेकडे जायला लागतो. मग आपण त्याच्या हातामध्ये तेव्हा बघितलं की भिक्षा मागताना दंड दिलेला असतो आणि मग तो असं छान धरून भिक्षा मागतो किंवा त्याला ते वस्त्र नेसवलं जातं असं तिरकं. मग आपण त्याला म्हणतो किती छान आहे वगैरे. पण शास्त्रीय आधार किंवा शास्त्र्याचं कारण काय, तर अध्यात्माची आणि ध्यानाची स्थिरता वास्तविक ही तेव्हाच ह्या उपसंस्कारामध्ये स्थिर केलेली असते की तेव्हापासनं दंड हातामध्ये धराचा म्हणजे काय की तू जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत, एकला चलो रे जसं म्हणतात ना की मी एकटा चाललोय. दत्तात्रयांच्या हातामध्ये आहे, शंकराचार्यांच्या हातात दंड असतो की सर्वसामान्य जीवन जगताना ह्याचा कुठेही उपयोग होतो. म्हणून त्याला नाव काय दंड का दिलेलं, काठी म्हणत नाहीत त्याला, दंड म्हणतात. दंडाधिकारी, ज्याला अधिकार आहे. मग कसला अधिकार आहे, तर दंड द्यायचा अधिकार नाहीये. जो अधिकार म्हणजे जो शिकलेला आहे, तो सर्व विद्यांमध्ये ह्याचा वापर करू शकतो, त्याला तो दंडाचा अधिकारी असतो. म्हणून त्याला दंडाधिकारी म्हणतात. नाहीतर कोर्टामध्ये सुद्धा बाजूला दंड धरून माणसं उभीच असतात. आपण पिक्चर मध्ये बघतो की हातामध्ये त्यांच्या असो, कशाला असतो? कधी विचार करतो आपण की कोर्टामध्ये जज बसले आणि त्यांच्या दोघांच्या बाजूला दंड धरून दोघ जण उभे असतात? कधीही आपण विचार करत नाही काय आहे. मग जिथं न्याय असतं, ज्या ठिकाणी तुम्हाला न्यायाचा अधिकाराचा न्याय निवाडा होतो, तिथं दोन्ही प्रकारचे दंड असतात. मग हे दोन्ही जे बाजूला उभे असतात ती गोष्टी असतात. ते दोन्ही दंड तिथे असतात की काय द्यायचं आहे, डावान द्यायचा आहे का उजवा द्यायचा आहे. आणि परत माहीत नसेल तर आता ही कृती बघा, एखादा चित्रपट काढा ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा होते, तेव्हा तो ती जी कागद घेतो तो दंड धरलेला व्यक्ती येणारा वेगळा असतो, म्हणजे तो उजव्या बाजूचा असतो की जो निर्णय बदलत नाही, आणि जो बदलणारा असतो तो डाव्या बाजूचा दंडाधिकारी येतो. हे माहीतच नसेल कोणाला की का उभे केले आहेत. आपण किती देवतांच्या मूर्तीच्या बाजूला बघितलेले असतात, हे धरून उभे असतात किंवा एक जण पंख्याने वारं घालत असतो. मग ह्याचा अभ्यास आपल्याला ध्यानाच्या दृष्टिकोनातून करायचं आमच्या गुरूंनी सांगितलं. मग स्त्रियांनी हे करायचं नाही का? म्हणजे परत प्रश्न आला तो जो आम्हाला ध्यानाचा जो विषय चालला होता तेव्हा की केसांवर आला की नाही, हे पाहिजेतच. मग ज्यांच्याकडे हे प्रॉब्लेम आहेत त्यांनी आता हे जे सांगितलेलं स्वतःच बघा की माझ्या देहावर आहे का. नसेल तर वाढवायला सुरुवात करा, बघा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात नैसर्गिकरित्या. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे की गुरुची आवश्यकता काय आहे. अमुक फक्त जप वाच मंत्र वाच तर ते त्याच्या अशा अनुषंगाने होत नाही. मग
जेव्हा आपण ह्या अवस्थेतनं तुमच्यावरती जेव्हा संस्कार केल्यानंतर तुम्ही जीवन जगायला लागतात, तेव्हा तो संस्कारित मुलगा होतो आणि मग तेव्हाच्या काळामध्ये त्या गुरुकुलमध्ये त्याला पाठवलं जायचं पुढची शिक्षा घेण्यासाठी. पण आता ते नाहीये. म्हणजे संस्कार इथनं घडायला सुरुवात होते किंवा ह्या प्रकारे संस्कार होतात. म्हणून आजही त्यांनी सांगितलं की तुम्ही हे घरात करू शकता. संस्कार आपल्या मुलांवर करणं हे खूप गरजेचं आहे. आता गणपती आलेले आहेत. म्हणजे मी आता एक 2-3 दिवसापूर्वी 1-2 भाग ऐकत होतो की आता जसं असतं ना की एखादा सण आला की त्या सणाच्या बाबतीत विविध प्रकारची माहिती समाजापर्यंत येत असते. मग आम्ही जिथे डॉक्टरांचा दवाखाना होता त्यांचं जिथे बसायचं त्याच्या बाजूला खिडक्या होत्या आणि खालीच एक मंडळाचा गणपती तेव्हा ठेवला जायचा. म्हणजे आपण म्हणतो ना की वर्षभर तो एका ठिकाणी कुठेतरी गणपती ठेवतात, ती अशी ती पेटी गणपतीचं जे होतं त्यांच्या इथं समोर होतं. आणि मग आम्ही जेव्हा तो एकदा विषय झाला, एकदा कुठल्या तरी निरूपणात मी 1 मिनिटात सांगितलं होतं की हे काय आहे. म्हटलं गणपती आहे. आणि म्हटलं मग हा गणपती नक्की आहे का. मला 1 मिनिटं कळे ना की हा असं का म्हणतायत की हा गणपती नक्की आहे का. म्हटलं हो गणपतीच आहे. पण लोक तिथं एवढ्या गर्दीत जाऊन लाईन मध्ये लावून मध्ये कशासाठी नारळ फोडतात आणि हे करतात, इथं का नाही येत. मग तो वेगळा आहे का. मग हे एकच असताना तत्व जर एकच असेल तर ते तिथं वेगळं आणि इथं वेगळं असं कसं असेल. तसं असूच शकणार नाही. मग मला गणपतीची माहिती किंवा गणेशाची माहिती याप्रमाणे दिली गेली. गणपती असं शिकवला मला. मग जेव्हा हा अध्यात्माचा किंवा ध्यानाचा मार्ग जेव्हा त्यांनी सांगितला, जेव्हा संस्काराचा मार्ग सांगितला, तर तेव्हा गणपतीची उपासना तेव्हा तुम्ही सुरू करा. ती सुद्धा गणपतीची उपासना नाही तर गणेशाची उपासना. तेव्हा त्यांनी सांगितलं की ओम गण गणपतये नमः. ह्याची आपण जेव्हा ध्यानाला बसतो, आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला बसतो, पोथी वाचायला बसतो, पोथीचं बघा पहिली ओळ लिहिलेली असते ओम श्री गणेशाय नमः आणि मग पुढे सगळं चालू असतं. कुठेही तुम्हाला ओम गणपतये नमः मग पुढे चालू दिसणार नाही. ओम गणेशाय नमः. गणेश हा शब्द वापरलेला आहे. हा आपल्या मनुष्य देहाशी आणि स्वाध्यायाशी निगडित असलेला शब्द आहे. वेदांचा मध्ये ज्या शक्तीला स्वीकारलेला आहे, वेद ज्याला मान्यता प्राप्त देतात, जो शब्द वैदिक आहे तो म्हणजे गणेश. गणपती हे तत्व वेगळं. म्हणजे आम्ही जेव्हा उभं होतो तिथनं ह्या गोष्टी चालू होत्या. म्हणजे ध्यान, उपसंस्कार आणि तिथं उभ्या उभ्या असलेला हा गणपतीचा, कारण तेव्हा ते गणपती तो रंगवण्यासाठी तो उघडला होता दरवाजा, तेव्हा ह्या गोष्टी चालू होत्या. पण शिकायला कशा मिळाल्या तर त्या अशा मिळाल्या की मग हे काय, हे गणेश तत्व. मग दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आलेला की कोणाचा मुलगा. म्हटलं शंकर पार्वतीचा मुलगा आहे असं. अगदी गणपती हा याचाच, मी गणेशाच्या बद्दल बोलतोय. म्हटलं गणपतीच्या बाबतीत बोलत नाही. म्हणजे झालं परत, म्हणजे आधीच गोंधळलेल्या अवस्थेत असतो, पण आपल्याला कळतं की अरे म्हणजे काय, म्हणजे गणेश काय, ही वैदिक देवता आहे. आणि गणपती जसं आहे, किती नावं आहेत गणपतीची, तर प्रत्येक नावाचं एक तत्व आहे आणि त्या अनुषंगाने ते काम करतं. म्हणजे कुठल्या रोगाला कुठलं औषध घ्यायचं जसं दिलेलं असतं. पॅरासिटामॉल हे साधं पॅरासिटामॉल पण मिळतं, कॉम्बिफ्लेम मध्ये पण असतं, आयोब्रुफिन मध्ये पण असतं, की अजून कशाचं असतं, पण ते कॉम्बिनेशन काय वापरतं ते डॉक्टर सांगतो. तसं गणपतीचं म्हणले ही प्रत्येक जी नावं आहेत ही तत्व आहेत, ही एक शक्तीचं रूप आहे. आपल्याला सगळी औषधं घ्यायची आहेत का एकदम म्हणले तर नाही घ्यायची.
मग मला काय पाहिजे, मला प्राप्त काय करायचं आहे ते पहिलं कळलं पाहिजे. मग गणपती चतुर्थी म्हणतो का, गणेश चतुर्थी म्हणतो, गणेशाचं आगमन झालं म्हणतो. पण गणेश बाप्पा म्हणत नाही, तर गणपती बाप्पा म्हणतात. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये मला अजून एक मध्ये सांगितलं की हा गणपती कोण म्हणले. मग आता माझ्या तेव्हा बुद्धीप्रमाणे मी त्यांना सांगितलं की देवगण, राक्षसगण, मनुष्यगण ह्या तिन्ही गणांचा जो अधिपती असेल त्याला गणपती म्हणतात, असं मी तेव्हा सांगितलं. कारण त्यांची पद्धतच अशी होती की तुम्हाला सहजासहजी ते उत्तर सांगायचे नाही. आधी तुम्ही काय अभ्यास करताय, तुमचं ज्ञान कुठपर्यंत जात आहे हे आधी ते बघायचे की हा काय पद्धतीने विचार करतोय. मग त्याप्रमाणे ते पाणी वळवायचे, म्हणजे वैचारिकतेची विचारधारा त्याप्रमाणे. मग गणपती शब्दांना सांगितलं म्हणजे गणांक म्हणजे काय, जनगणना म्हणजे काय. म्हटलं जन म्हणजे लोक आणि गण म्हणजे मोजणं, गणना म्हणजे मोजणं किंवा धरणं. आपण म्हणतो ना, तुम्ही असं का तुम्ही ट्रिपला चाललायत ना, तर त्या नावांमध्ये माझी पण गणना कर, म्हणजे मला त्याच्यात समाविष्ट करून घे, म्हणजे गणन. मग ह्याचा पती आपण जसं आपण पती हा शब्द काय म्हणजे महाराष्ट्रात पती, नवऱ्याला पती म्हणतात म्हणून ते पती नाही. त्याच्यामध्ये गणांचा अधिपती. मग हे गण कोण, म्हणजे गणले गेलेले आहेत. गणले म्हणजे ही सर्वसामान्य जनता, यांचा अधिपती म्हणून त्याचा पहिल्यांदा मान. गणपतीचा मान पहिल्यांदा का. आणि बाप्पा कोण, तर बाप्पा म्हणजे वडील. बाप्पा शब्दाचा अर्थ गणपती होत नाही, बाप्पा घरी आले, बाप घरी आला. म्हणजे काही गुजराती माणसं किंवा जैन मध्ये जसं आपण महाराष्ट्रीयन माणसं आपल्या वडिलांना बाबा म्हणतो, दादा म्हणतो, तसं ह्या काही ह्याच्यामध्ये आई वडिलांना म्हणजे किंवा अधिकारी व्यक्तीला, वडील तुल्य, पिता तुल्य व्यक्तीला बाप्पा म्हणतात. आणि नशिबानी म्हणजे आपण म्हणतो ना तिचं की माझा मित्र आहे श्याम म्हणून, तो त्याच्या वडिलांना बाप्पा हाक मारत. हे तेव्हा मला कळलं की हा वडिलांना बाप्पा का म्हणतो, तर बाप्पा म्हणजे वडीलधारी. मग जो गणपती शब्दाचा अर्थ काय होतो की सर्वसामान्यांमध्ये जो रुजलेला आहे, सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये ज्याची गणना केली आहे. तिथं कुठं जातीभेद येतो का, तर नाहीये. की हा हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, जातीमध्ये आहे तर त्याच्यामध्ये गणपती नाही. गणपती काय आमची देवता नाही, तो सर्व समाजसृष्टीमध्ये गणला गेलेला आहे आणि तो त्याच्यामुळे त्याला अधिपती म्हटलेला आहे. आणि म्हणून त्याला बाप्पा म्हणायचं, म्हणजे सगळ्यांचे वडील. म्हणून गणपती बाप्पा मोरया. मग मोरया म्हणजे शब्द कसा येतो, हा सुद्धा एक त्याचा शब्दाचा फोड केलेली आहे. मोरया जर तुम्ही आज व्याख्या बघायला गेलात किंवा या शब्दाचा अर्थ काढायला गेला तर बरेच जण सांगितलं जातं मोरया म्हणजे मोरया गोसावी. तर ते मोरया गोसावी जे होते की जे आपण आता पुण्यामध्ये पिंपरीला मोरया गोसावींचं मंदिर आहे, छान मंदिर आहे, किंवा मोरगावला त्यांची तिथं त्यांचं स्थान आहे. तर त्यांचं नाव ते मोरया गोसावी असं होतं. मग नंतर ते देव वगैरे झाले. माझी मानलेली बहीण आहे, त्यांचं सुद्धा पिरंगुटला मंदिर आहे. या मोरया गोसावींचं माहीत नसेल तर बऱ्याच जणांना सांगून ठेवतो, तिथं स्थित गणपती आहे पिरंगुटचा घाट उतरल्यावरती. पण त्याच्यामध्ये नाही तर मोरया, मोरया शब्दाचा अर्थ काय, तर मोर पुढं या, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा पुढं या, मंगलमूर्ती मोरया. म्हणजे मोर या शब्दाचा अर्थ तो मोरया केलेला आहे. त्याच्यातून तुम्ही कसा घेता ह्यांच्यावरनं त्याला मोरया म्हणतात, तर तसं ते नाहीये. तसा तो इतिहास आहे. म्हणजे इसवी सन किती तरी हजारो वर्षापूर्वीचा तो भाग आहे. मग त्याच्यामध्ये रामदास स्वामींनी सुद्धा तिथं ह्या येऊन त्यांची भेट घेतलेली होती, त्याचा शास्त्रामध्ये उल्लेख आहे. पण वेदांच्या अनुषंगाने
कारण आपण गणपतीचा उच्चार किंवा मोराया उच्चार हा अगोदरपासून काही वेदांमध्ये पण आहे, ऋग्वेदामध्ये पण आहे, सामवेदामध्ये सुद्धा काही याच्यामध्ये गणेश ह्याचा उच्चार आहे, तो गणेश याचा आहे. आणि इथं तुम्हाला अजून एक गंमत अशी आहे की म्हणून हे तत्व शंकर पार्वतीच्या लग्नाला हजर होतं. हा दादा तोच एक प्रश्न होता की शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये गणपतीपासून सुरुवात होते, कारण सुरुवात होते. ती वैदिक देवता आहे. ओके. गणपती, शंकर पार्वतीचा पुत्र कोण? तर गणपती, जो सर्वांच्या मनामध्ये अधिराज्य करतो, सगळ्यांना ज्यांनी व्यापलेला आहे असा अधिपती तो गणपती, जो शंकर पार्वतीचा सुद्धा पुत्र मानला जातो. कारण शंकर पार्वती सुद्धा त्याच्यामध्ये येतात. पण गणेश हे वैदिक नाव आहे. आणि अजून एक सांगतो की बृहस्पतीला पण त्याच्याच तोडीने गणपती म्हणलं जायचं. वैदिक याच्यामध्ये वेदामध्ये याचा उल्लेख आहे की गणेशाचा. म्हणून गणेश हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा. गणेश पूजनाने आपण सुरुवात करूया. जिथं गुरुजी म्हणतील आपण असं करू, गणपती पूजन करू आणि सुरुवात करू, तर ते तिथं त्यांना जाणीव करून द्या, नाही गुरुजी गणपती पूजन नाही, आपल्याला गणेश पूजन करायचं आहे. षोडशोपचार पूजा करायचे म्हणजे ते 16 संस्कार करायचे आहेत. पण इथं गंमतच वेगळी सांगितलेली आहे. त्याच्यात सुद्धा अनेक भेद असतात किंवा अनेक भेद आहेत. पूजा कशी करायची, गंध कसं कुठलं पाहिजे, मग त्यांची जी पत्री आहे, ही सगळं अभ्यास करून वेदांमध्ये ह्या ऋषी मुनींनी आपल्या शरीरशास्त्राशी एकरूपता केलेलं आहे. शरीरशास्त्राचं एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला. म्हणजे लोकमान्यनी जर चालू केला नसता तर गणपती किंवा गणेश हा नव्हता का? तो होता. पण मग सामाजिक सार्वजनिक दृष्ट्या त्यांनी चालू केला. त्याचं कारण एवढं की ह्याच्या पाठीमागं धांगडधिंगा हा प्रकार नव्हता. गणेश तत्व काय आहे आणि आपल्या देहासाठी, रोजच्या जीवनासाठी ते किती उपयुक्त आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं ह्या पूजनामध्ये मिळतात. म्हणजे जे काही सामुग्री वापरली जाते त्याच्यामध्ये मिळतात. मग ज्या ज्या अनुषंगाने जी ती वापरली जसं जातं त्याच्यात ती ऍड होत गेली. हे अमुक फळ, हे तमुक फळ, मग ह्याप्रमाणे गंध एकच, चंदन आणि गंध हे एकच. त्याच्यात तुम्ही 100 गोष्टी अजून त्याच्यामध्ये, आपण म्हणतो ना की चहाचा मसाला, तसं हल्ली त्या गंधाचे प्रकार झालेले आहेत. गणपतीला आवडणारे गंध म्हणजे मग रागवू नये, पण मग गणपतीने येऊन सांगितलं का रे बाबा रे मला हे आवडतं बरं का, मग तुम्ही हे करू नका. गणपतीला आवडणारा ह्याच्यात नाही, गंध एकच, साणेवरती उगाळलं जातं त्यालाच गंध म्हणतात. मग जी 8 गंध आहेत, हे 8 गंध हे आपले श्वास आहेत, या श्वासांशी निगडीत आहेत. आपण कधी विचार करतो का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी अष्टप्रधान होते, 9 प्रधान नव्हते, 8च प्रधान का होते? मग ह्या 8 आकड्यांशी आपण म्हणतो आठव, सगळीकडे 8. मग हे का असतं? तर जे मुख्य मुद्दे आहेत, जशा दिशा जे आपण काय पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मग आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, पण त्याच्या पाठीमागे आपण दोन्हीच्या मध्ये हे सगळं काढतो. तर ह्या अभ्यास करून शास्त्रामध्ये याचे उल्लेख केलेले आहेत. मग गणेश पूजन करताना आज मूर्ती किती मोठ्या आहेत. मग आपण कोणाच्या भावनेशी किंवा भावाशी आपण खेळत नाही, पण सगळं उत्तम प्रकारे करायचं. पण शास्त्र काय सांगतं, माझं वीत आहे ना तेवढीच गणपतीची मूर्ती हवी, गणेशाची मूर्ती एवढीच हवी, 1.5 वीत हवी आणि 1.5 दिवसच हवी. मग ह्याला शास्त्र आहे, पंचांग आहे, पंचांगाप्रमाणे ती तिथी मांडलेली आहे. आज आपल्या नंतर त्या गोष्टी जसं त्याच्यावरती अभ्यास केला, जशा लोकांनी मानल्या, मग काही जणांकडं 1.5 दिवसाचा, काही जणांकडं 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, 21 दिवस सुद्धा काही काही जणांकडे, किंवा काही काही जणांकडे आता वर्षभर, पण असं त्याच्यामध्ये हे ठरवलंय. तर ते मनाप्रमाणे नाही, शास्त्र काय सांगतं.
दीड दिवस म्हणजे दीड दिवस म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो आमच्या वाड्यासमोरनं मुळा मोठामध्ये गणपती घेऊन जायचं, ते एवढेच गणपती असायचे, एक विताचा. कधीही एवढा गणपती बघितलाच नाही, एवढाच असायचा, तेवढाच मिळायचा. आणि 12 वाजले की 12:15 वाजता गणपती विसर्जन करायला सगळे 12 वाजता तिथं पेठेतली माणसं घेऊन जायची. दीड म्हणजे दीड दिवस, शास्त्र शुद्ध. मग प्रतिष्ठापना त्याच्यामध्ये आली, मग प्राणप्रतिष्ठा आली. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गणपतीच्या ह्याच्यामध्ये त्या नीट समजून घेणं गरजेचं असतं की काय आहे. आपण मोदकाची म्हणतो ना, की मोदकाची पाळी सुद्धा, जिला मोदकाची पाळी जमते ना, त्या स्त्रीचे मोदक उत्तम होतात. मग गणपत त्याची पाळी का म्हटलंय, तुम्ही हातामध्ये घेऊन बघा कशा पद्धतीने ती केली जाते. मग ज्या मोदकाची पाळी केली जाते, त्या मोदकाची पाळी करताना त्या स्त्रियाच्या त्या भगिनीच्या देहामधलं गर्भाशय स्वच्छ होतं आणि निर्जंतुक होतं. पाळी त्याला म्हणतात. आता महिन्याच्या शब्दाला पिरियड म्हणले जातात, तो इंग्लिश शब्द झाला. पण आपले आई आजी जेव्हा जे होते, आपण त्यांना म्हटलं की महिन्याची पाळी आली का, आता तुझी पाळी आली. आपण म्हणतो ना, बस आता अति झालं, आता तुझी पाळी आली. म्हणजे काय आलं, ऊर्जा बदलली. आता माझी पाळी आहे बरं का, आता मी मी हे करणार, मी भाग घेणार, आता मी पुढची कृती करणार. ऊर्जा बदलली. मग मोदक करताना सुद्धा ज्या भगिनीला पाळी उत्तम जमते, तिचा मोदक उत्तमच होतो. आपण म्हणतो ना, कारण नाही मोदक छान झालाय, सारण उत्तम झालंय, पण पाळी थोडीशी जाड झाली. मग ती आपल्याला ती करणं गरजेचं आहे. आता साचेच येतात, पण जर आपल्याला खरंच अध्यात्मातनं, म्हणजे सांगायचा हेतू काय आहे, म्हणजे गुरुची आवश्यकता जीवनामध्ये किंवा हे काय असतं की आपण रोजच्या जीवनात त्या कृती करत असतो की, पण त्या आपण आता कृत्रिमरित्या पद्धतीने केल्या जातात. बाहेरनं मग चितळ्यांकडे ऑर्डर असतो, कोणाकडे आदल्या दिवशी जाऊन नाही आता करायचा कंटाळा येतो, मग कोणी खातच नाही, मग 2 जणांसाठी कुठं करायचं. की हा संस्कार आहे. डेकोरेशन कमी करा. घरामध्ये वस्त्र मग नाही आणायची, 5 रुपयाला तर वस्त्र मिळतात, कुठं ते वस्त्र करत बसायचं. जेव्हा कधी आपण म्हणतो की भाद्रपद महिना हा म्हणजे सर्वोत्तम, आपला देह हा स्वच्छ करणारा महिना असतो. आपले विचार हे नवीन भरणारा महिना असतो. बघा सगळे चांगले सण आणि ओले सण, पावसाळा असतो तेव्हा, हे भाद्रपदामध्ये येतात. म्हणजे काय असतं, नवीन सगळं, म्हणजे जे आहे ते वाहून पण जातं, जे उगवायचं असतं त्याला पाणी पण मिळतं. मग हे सण या भाद्रपद महिन्यात येतात. म्हणजे भद्र या शब्दाशी त्याच्याशी ती जुळण्याचा तो विषय वेगळा आहे, पण भाद्रपद याच्यासाठी मानला जातो. मग तेव्हा आपण गणपतीला वस्त्र करायला किती वेळ लागतं, मग तो कापूस आणायचा, मग ते दुधामध्ये बोटं बुडवून त्याच्यामध्ये ते वस्त्र करायचं असतं. ह्याच्यानी त्या जी कोणी स्त्री करत असते तिचा देह उत्तम होतो. आणि सगळ्यात वैद्यकीय ह्याच्यामध्ये असं आहे की त्या स्त्रीच्या स्नायूंमध्ये अडकलेला वायू, ज्याला आपण आर्थरायटिस म्हणतो किंवा अजून काही आपण म्हणतो ना संधिवात म्हणतो, ह्या गोष्टी मोकळ्या होतात. ह्या गोष्टी हे माहीतच नाही. आपण फक्त गणपतीचं वस्त्र एवढ्याच त्याच्यामध्ये म्हणतो, रेडीमेड आणायचं ते घालायचं, पण नाही, हे तुम्ही घरी करा. आणि हे केलं ना की तुमच्या घरामधलं जे वातावरण तयार होतं ना, तर ते ह्या चैतन्यमय वातावरणाच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आरत्या समर्थांनी दिलेल्या, एकनाथ महाराजांनी दिलेल्या आहेत, त्या तेवढ्याच. पंढरीचा महिमा वर्णावा किती, तर पंढरीचा महिमा वर्णावा किती, द्वारकेचा महिमा वर्णावा किती, आपले शब्द त्याच्यात घालू नका. मला सांगायचा कोणाच्या भावना दुखवत नाहीये. दादा थांबवतो जरा 2 मिनिटं, कारण याच्यामध्ये ना जेव्हा मी इकडे रामदास स्वामींनी लिहिलेल्या ज्या आरत्या ज्या बघितलेल्या,
त्याच्यामध्ये आणि आपण गणपतीमध्ये बोलतो त्याच्यात खूप फरक आहे. पण तेच सांगतोय की त्या ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत ना त्या अभ्यासाने लिहिल्या गेलेल्या आहेत. मग पंढरीचा महिमा आणि द्वारकेचा महिमा म्हणजे कुठं ते दोन एक एक आतमध्ये शब्द तुम्ही हे करता. त्याच्या आता जशी सुख करता दुःख करता आहे ना त्याची सिंदूर चढ आजच्या गजमुख म्हणजे ही मोऱ्या गोसावी मगाशी ज्यांचा आपण हे चालवतो त्यांनी लिहिलेली आरती आहे. ती हिंदीत आहे. ती तेव्हा त्यांना भाषा अवगत होती तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी ती लिहिली गेलेली. पण माझे गुरु सांगताना सांगायचे की समोरच्याला एखाद्या मंदिरातली सुद्धा आता बघा मोठमोठी देवस्थानामध्ये जे ढोल वाजवा जी नगारा वाजवायला जायचा किंवा घंटा वाजवली जायची तेव्हा माणसं यायची. आता इलेक्ट्रॉनिक मिळतात ते चालू केलं की तो नगारा चालू होतो पण तो नगारा कानाला कर्कश वाटतो. त्याच्यापुढे तुम्ही 5 ते 10 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही. तो देवाचं काय होत असेल विचाराचं. हा विचार तुम्ही करा हे मला माझ्या गुरुने सांगितलं. तुम्ही त्याच्या जागी उभे राहा आणि विचार करा. एवढं तासन तास अमुक हे करतोय म्हणत बसतोय. जेवढं दिलेलं आहे 2 कडव्यांचं तर 2 कडव्यांचं म्हणा 4 कडव्यांचं 5 आरत्या दिलेल्या आहेत. ही 5 तत्व आहेत म्हणून ती आपण म्हणतो ना की 5 आरत्या का म्हणाव्या. गणपतीची म्हणतो, शंकराची म्हणतो, देवीची म्हणतो, दत्तात्रयांची म्हणतो आणि पांडुरंगाची म्हणतो. ही 5 तत्व आहेत. या 5ही तत्वांचे म्हणून हे 5 म्हणत असतात. आणि मग मंत्र पुष्पांजली म्हणतो. मग मंत्र काही जण अति हे करतात की मग तुम्ही प्रत्येकाच्या हातात देतात. मग ते नाही एकाच्याच हातात द्या आमच्याकडे अति 16 आहे. मग त्या याच्याशी मुळात गणपतीला जे वाहिलं जातं ना ते सगळं चरणांवरती त्याच्या गणपतीच्या पायावर वाहिलं जातं. आपण वरती मग ते असं टाकतात ह्याच्यात करतात. हे सगळं चुकीचं आहे. हा सगळा तुमचा देखाव आहे. पण ही म्हणून त्याला गणपती म्हटलेलं आहे. सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये जसं असतं ना आणि जो सर्वसामान्यांमध्ये जो प्रिय असतो ना तो सगळ्यांना प्रिय असतो. कुठनंही बघा गणपतीची तुम्ही मूर्ती जर बघितली ती कुठलीही घ्या तुम्हाला सर्वांग सुंदरच दिसते ती. कारण काय ती आपली आहे. आपली म्हणजे काय तर आपलीशी वाटणारी आहे म्हणून त्याच्यात आहे. मग हा तेव्हा विषय आमचा हा खिडकीत उभं जेव्हा खाली गणपतीचं जे पेंटिंग चालू होतं तेव्हा झालं. ते म्हणजे बघा नाव परत कोणाला ठेवू नये. गणपतीचं पेंटिंग करायला घेतलं त्यांनी तंबाखू मळली आणि परत चालू केलं का. अजून म्हणे परमेश्वरांनी काय सहाय्य करायला पाहिजे. लक्षात घ्या गुरुची आध्यात्मिक चर्चा किंवा ह्या गोष्टी ज्या असतात ना तेव्हा सगळ्या कृती ह्या एकमेकांना कशा पटकन उचलता आपल्यालाही आल्या पाहिजेत आणि त्या कळल्या पाहिजेत. जिथं रंगवत होता तिथंच उजव्या बाजूला पार आहे तिथंच थुंकायचं. पण लगेच म्हणले काही हरकत नाही. दृष्टी आणि सृष्टी म्हणीच कशा तयार केलेल्या आहेत आपल्या. मग आपण त्याच्यामध्ये स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या ध्यानस्थ करण्यासाठी आज गणपती जेव्हा आणायला जातो गणपतीची मूर्ती बुक केली जाते किंवा आपण ती आणतो तेव्हा बघतो काय तर तिच्या डोळ्यामधले भाव बघतो. म्हणजे मला तरी असं वाटतं की गणपतीची मूर्ती घेताना प्रत्येक व्यक्ती काय बघते तर त्या डोळ्यातले भाव बघते आणि ते भाव बघितल्यानंतर कळतं. मग प्राणप्रतिष्ठा करायची का नाही कशाची. मग प्रश्न त्यांनी आध्यात्मिक दृष्टीत विचारला. माझ्या घरात प्राणप्रतिष्ठा कधी 5 वाजता. मग ह्यांच्या घरात कधी 6 वाजता. तर किती वेळ झाली त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा. मग प्राणप्रतिष्ठा कोणाची करतोय. त्या मूर्तीची करतोय का तू त्या ज्याला मूर्ती म्हणतोयस ज्याला त्या तत्वाशी तुझा एकरूपता साधतोयस हे सांग. म्हणजे त्याच्याकडनं काहीतरी घेतोयस. 10 पुस्तकं अभ्यासाला असतात 10 विद्यार्थ्यांना वाटले जातात. एकाचं उत्तर बरोबर असतं एकाचं चूक असतं. एक काहीतरी डिझाईन काढतो
पण सगळ्यांकडे सारखंच असतं, जो जसं घेतो तसं त्याला मार्क मिळतात. मग ही एक तुम्हाला लक्षात येण्यासाठीची असलेली ती क्रिया आहे. प्राणप्रतिष्ठा आपण म्हणतो की प्राणप्रतिष्ठा करायची, हृदयाला हात लावायचं. मग तो गुरुजी सांगतात की ओंकार म्हणा आणि प्राणप्रतिष्ठा करा. पण मग ही प्राणाची प्रतिष्ठा, त्याला प्रतिष्ठा का म्हटलेलं आहे? प्रतिष्ठित नागरिकत्व आपण म्हणतो ना, काय प्रतिष्ठितच दिसतोय जरा. मग प्राणाला प्रतिष्ठा का म्हटलेलं आहे? तर प्राण हा त्या लेवलवरती किंवा त्या पातळीवरती आहे जो सर्वात महत्वाचा आहे, ते म्हणजे अग्नी आणि वायू. प्राण कशापासून तयार होतो? तर अग्नितत्व आणि वायू तत्वापासून. आपल्या देहामध्ये सगळ्यात हे दोन तत्व जेव्हा मोकळी होतात तेव्हा देह निस्तेज असतो. म्हणून ह्या दोन तत्वांना आवाहन करून अग्नितत्व आणि वायू तत्व, मग ही तत्व अजून कुठल्या देवतेमध्ये आहेत? गणपतीची जी तत्व आहेत, हा गणपती आहे, ही अशीच तत्व अजून कशात आहेत का? ही गणपतीची असलेलं प्रत्येक तत्व हे मारुतीत आहे, हनुमानात आहे. मग आपण कधी बघा मंदिराच्या इथं जातो, आपण कधी म्हणतो का की अरे मंदिराचं गाभारा शंकराचं मंदिर आहे, डाव्या हाताला गणपती आहे, उजव्या हाताला मारुती आहे. कशाला पाहिजेत दोघ जण? एक अग्नितत्व आहे आणि एक वायू तत्व आहे. म्हणजे अग्नितत्व आणि वायू तत्व ह्याच्यामधनं आपण त्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभारा काय आहे? तर त्या ऊर्जेचा स्रोत आहे. मग एखाद्या जीवनामध्ये तुम्हाला शास्त्रशुद्ध व्यक्ती किंवा शास्त्रशुद्ध गोष्ट करायचं असेल तर त्या व्यक्तीला अग्नितत्व आणि वायू तत्व ह्यांना पहिल्यांदा प्रणाम करून, यांना स्वतःला समर्पित करून त्या गाभ्यात किंवा त्या आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या गोष्टीमध्ये उतरणं गरजेचं असतं. हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे उगाच नाही, त्याच्यामध्ये गेल्या गेल्या गणपतीचं आणि मारुतीचं लिहिलेलं असतं. मग गणपतीला जे केलेली प्रार्थना असते ती मारुतीपर्यंत पण पोचते. अग्नितत्व जे आहे, गम अग्नितत्व, रम अग्नितत्व, दोन्ही अग्नितत्वाची बीज आहेत. मग मारुती सुद्धा एकमेव तत्व आहे की जे अग्नितत्व पण आहे आणि वायू तत्व पण आहे. रुद्राचा अवतार शंकर, हा रुद्राचा अवतार जो त्याला म्हटलेला आहे 11वा. मग किती रुद्र आहेत रामदास स्वामींनी केले, किती स्थापित केले? 11 मारुती स्थापित केले. म्हणून मागच्या भागात जे सांगितलं होतं की रामदासांनी स्थापित केलेले 11 मारुती म्हणजे रुद्राचा अवतार आहे. की ती जी मारुतीची जी त्यांनी रचना, त्या शेपटाची रचना केलेली आहे, त्याच्याशी तुम्ही प्रार्थना केली, त्या तत्वाशी तुम्ही जर एकरूप झालात तर ती तुमची प्रार्थना म्हणजेच तुम्ही रुद्राचा केलेला अभ्यास किंवा रुद्र तत्वाशी, त्या अग्नि तत्वाशी तुम्ही जोडले जाता. कधी आपण विचार करतो का की मारुतीला शेंदूर लावतो, गणपतीलाही शेंदूर लावतो, बाकीच्या देवतांना लावत नाही? का लावत नाही? कारण ही दोन्ही तत्व एकरूप आहेत. मग जसं आपण म्हणतो की बघा, जिथं शनी मंदिर असतं तिथं मारुतीचे मंदिर असतं, जिथं इतर कुठल्या मंदिर असतं त्या मारुतीच्या बाजूला शंकराची पिंडी पण असते. ह्या गोष्टी ज्या सगळ्या मांडल्या गेलेल्या आहेत की ही जुन्या काळातल्या, आत्ताच्या मंदिरांमध्ये कशा कशा पद्धतीने करतात तसं नाही, पण जुन्या काळातल्या तुम्ही जर बघितलं तर ह्याच अनुषंगाने तुम्हाला दिसेल. रंगीत दिसणार नाही तुम्हाला, तो शेंदूर लावलेलाच दिसतो. म्हणजेच अर्थ असा झाला, अर्थ आम्हाला असा शिकवला गेला, भीमरूपी जेव्हा तुम्ही म्हणता किंवा 17ने उड्डाणने तुम्ही जेव्हा म्हणता तर ती प्रार्थना, ते स्तोत्र, ती तत्व, ती कंपन तुम्हाला गणेशाशी पण जोडली जातात, गणेशाशी पण तुम्ही जोडले जाता. आणि जेव्हा गणपतीची आरती म्हणता
तेव्हा तुम्ही मारुतीच्याशी सुद्धा म्हणजे मरुत, वायुपुत्र ह्याच्याशी सुद्धा जोडले जातात. पण आम्ही ठीक आहे, पण कसं जोडणार, कसं? एकरूपता कुठं आहे? गणपती समोर आहे. पण मी आता मी काय नुसतं असं उभं राहू म्हणजे त्याच्याशी जोडलं जाणार आहे? म्हणून मग टाळी आली. ऋणभार, मनुष्याच्या देहामधलं डावं अंग हे धनभारित समजलं जातं आणि उजवं अंग हे ऋणभारित समजलं जातं. हा धनभार झाला, हा ऋणभार झाला. आपण धनावरती ऋण आपटतो. अशी टाळी वाजवत नाही, अशी टाळी वाजवतो. पॅरालिसिस आला, 99% पॅरालिसिस डाव्या हाताला होतो. जे ऑर्गन जास्त करून फेल्युअर होतात हे मनुष्याच्या डाव्या अंगाला आहेत. हृदय असो, सगळं डाव्या अंगाला परमेश्वरानं देताना डाव्या अंगाला दिलेलं आहे. पॅरालाइज झालेली 99% माणसं डाव्या बाजूला पॅरालाइज होतात, उजव्या बाजूला होत नाहीत. त्याचं दुसरी गोष्ट अशी की उजव्या बाजूला ऋणभारित ज्या व्यक्तीला शक्ती जाते ती परत येत नाही. डावं अंग दुरुस्त होऊ शकतं, उजवं अंग दुरुस्त होऊ शकत नाही. जे कोणी डॉक्टर असतील त्यांनी जर काही बघितलं की उजव्या अंगाला जर शक्तिपात झाला किंवा एखाद्याला पॅरालाइज झाला तर तो मनुष्य परत त्याची ताकद येऊ शकत नाही. पण आपल्या देहाची विभागणी करताना अशी केली आहे की डाव्या हाताला जे आहेत हे तुम्ही मात्र बदलू शकता. त्याच्यावरती तुम्ही काहीही गोष्टी अप्लाय, औषधं वगैरे ना तुम्ही करू शकता. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण म्हणतो ना की महाराजांचा हा डावा हात होता. पण डावा हात म्हणजे काय? तर डावा हात हा बदलणारी म्हणजे ती व्यक्ती बदलणारी असते. पण हा छत्रपतींचा उजवा हात होता, मग ती व्यक्ती बदलणारी नसते. जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. आपण म्हणतो ना की डावा उजवं करू नका बरं का. मग डावा उजवं करू नका म्हणजे काय? तर हा ताकदीशी किंवा शक्तीशी आणि बदलाशी निगडीत आहे. मग गणपतीला जेव्हा आपण हा गणपती त्या दिवशी समोर तिथं हे चालू होतं म्हणून हा विषय चालला होता. पण हे सर्वसाधारण कुठल्याही देवतेशी आपण जेव्हा आरती करत असतो त्याच्यात, तर तेव्हा याच्यात आरती करताना कशी करतो आपण बघा, असं ताट ओलांडतो म्हणजे वर्तुळ काढतो. आता ह्याच्यात सुद्धा गंमत बघा, काही काही जण कशी ही अशी, ही अशी, ही अशी अशी. आरती करताना वर्तुळच काढायला लागतं. त्याच्यात तुम्हाला ते असा असा. मग तुम्ही अशी जेव्हा आरती पाहता तर ती कुठल्या देवतेची आहे? त्या आरतीला ज्या निरंजन जे आहेत किंवा आरती पात्र असतं त्याला किती वाती आहेत ह्याचा अभ्यास करा. म्हणजे त्याला किती, म्हणजे दक्षिणेकडं किंवा जिथं विष्णूची सेवा असते तिथं मुख्यत्व ह्या पद्धतीने करतात. त्याचं तत्व ते आहे ना, त्या अनुषंगाने केलं जातं. पण ते तिथलं तत्व इथं लागू होत नाही. इथं तुम्हाला ह्याच केलं जातं. मग ते असं न्यायचं आणि परत असं न्यायचं, कसं चालेल? ते वर्तुळ आहे. मग आपण टाळ्या का वाजवतो? तर त्याच्यासाठी वाजवतो. आणि जेव्हा तुम्ही टाळ्या जेव्हा वाजवता तेव्हा धनभार आणि ऋणभार हा मनुष्याच्या देहामधला गळून पडतो आणि मनुष्य शून्य कंपनावरती येतो. तेव्हा तो त्या परमात्म्याशी एकरूपता साधू शकतो. म्हणून आरतीच्या वेळी टाळ्या वाजवल्या जातात. मग हीच क्रिया त्यांनी सांगताना जे आपण किन्नर लोक असतात, आपण छक्का म्हणतो, की ती टाळ्या अशा वाजवतात. त्याच्यात बोटांचं असं नसतं, पण ती टाळी अशी वाजवतात. पण जेव्हा टाळी अशी वाजवली जाते तेव्हा आपलं हृदयाची ताकद आणि क्षमता ही 80% वाढते. हे त्या दिवशी कळलं की ज्यांना हृदयाचा अडचण आहे, ब्लड प्रेशरचा अडचण आहे, त्यांनी त्यांच्याप्रमाणे टाळ्या वाजवा. मला म्हणाले काम करा. तेव्हा काही पुण्यामध्ये बरीच हॉस्पिटल नव्हती. म्हणजे घारपुरे हॉस्पिटल, आत्ताचं सूर्य हॉस्पिटल ते होतं, ससून होतं, कमला नेहरू हॉस्पिटल होतं, आपल्या इथं कोर्टने गाडीखाना होता.
अशी एक 6-7च हॉस्पिटल होते, पुणे हॉस्पिटल होतं तेव्हा. तर ते म्हणले तिथं जाऊन या आणि एक चौकशी करून या की कोणी किन्नर ऍडमिट झालं होतं किंवा कोणी तो हार्ट अटॅकने गेलेला आहे का. आणि प्रॅक्टिकली जाऊन बघितलं आम्ही, कुठंही सापडलं नाही, एकाही ठिकाणी नाही. नंतरही मी आजही त्याच्यामध्ये बरेच डॉक्टर मित्र आहेत, त्यांना मी विचारतो ह्याच्यासाठी येत नाही. कारण का की त्यांचा देह उत्तम राहतो, त्यांची ताकद वेगळी असते, देहामधली ताकद वाढत जाते. परमेश्वर जेव्हा मनुष्य देहामध्ये कुठंतरी बदल घडत असतो ना, तेव्हा त्याचा, ज्याला ऐकू येत नाही त्याची डोळ्याची ताकद तो वाढवतो, किंवा ज्याला दिसत नाही तेव्हा त्याची कानाची ताकद वाढवतो. त्याची तीक्ष्णता, त्याची ऊर्जा ही तिथं दिली गेली जाते. म्हणून टाळ्याचा किंवा झांजा ह्या 2 असतात. झांजांचा वापर का केला जातो की त्यातनं उत्पन्न होणारी जी कंपनं असतात ही आपल्या देहामध्ये उत्तम प्रकारे ऊर्जा निर्माण करतात आणि स्थिर करतात. दादा ह्याच्यामध्ये एक विचारायचं होतं, आता एक नवीन ट्रेंड आलेली आहे की घुंगरूवाली अंगठी, म्हणजे तुम्ही टाळी वाजवताना घुंगरू पण वाजतो, तसं घ्यायचं की नाही? नाही नाही नाही, ते चुकीचं आहे. तो जो आपण, तुम्ही एक लक्षात घ्या, टाळ हे 2 प्रकारे येतात. एक टाळ जो असतो त्याला जुन्या ज्यांच्याकडं ज्या झांजा असतील तर त्याला आतमध्ये बिब्ब्या लावलेला असायचा, मग त्याची जागा मणीने घेतली आणि हा दोरीने जोडलेला असतो. ही झांज जी असते ही दोरीने जोडलेली असते. आता जर तुम्ही झांज आणलीत ना, म्हणजे आपण आता गणपतीत म्हणतात आपल्याकडे झांजा नाही तर आणायला जातो, तर उत्तम ध्वनी देणारी झांज कशी, जर आता हे तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्याकडे झांज असेल की जी मध्ये दोरीने जोडलेली आहे, ती कुठल्याही प्रकारची नायलॉनच्या दोरीनी नाही, नाडी सदृश्य म्हणजे कापडाने जोडलेली ती दोरी असते जुन्या काळामध्ये, तर ती घ्या आणि ती कानाला लावा ती झांज. आणि ती कानाला लावलीत आणि तुम्ही डोळे मिटले तर तुम्हाला भ्रामरी ऐकू येतं. ती झांज ओरिजिनल झांज पितळ्याची, ही बऱ्याच जणांकडे जुन्याकडे असेल त्यांनी हा प्रयोग करून मुद्दामून बघा. ज्या झांजेमध्ये तुम्ही कानाला लावल्या डोळे मिटल्यानंतर भ्रामरी ऐकू येत नाही, ती झांज डुप्लिकेट. हा सगळ्यात सोपा ओळखण्याचा भाग झाला की ती उत्तम नाद देत नाही. आणि कुठल्याही वाद्याचा संबंध हा नादाशी असतो, मग तो त्याप्रमाणेच येतो. मग ती 10 रुपयाला 20 रुपयाला मिळते, मग त्याची त्या ह्याच्यामध्ये काही मिळत नाही. आणि आता कसं आलंय, झांजाच्या पाठीमागे रिंग येते, मग ती बोटात घालायची आणि मग ती वाजवायची, तर ती झांज नव्हे. किंवा आता घुंगरू, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने येतात. पण तुम्ही जर शास्त्रशुद्ध जे आहे, शास्त्रशुद्ध असत, कितीही डीजे आले तरी ढोलाचा जो आवाज आहे चर्मवाद्याचा, त्याची तोड कशाला येत नाही. मग जो चर्मवाद्याचा, ज्या ढोलाला चर्म म्हणजे जोडलेला असतं, म्हणजे कातड्याचा जो ते पान केलेलं असतं, त्याचा आवाज वेगळा असतो. आणि जे आर्टिफिशियल पानं केलेले असतात त्या ढोलाचा आवाज कर्कश येतो, तो आपल्याला ऐकू वाटत नाही. म्हणून इथं येतात. आपण कधी ताशाला बघितलं असेल ते स्क्रू असतात, पिळतात ते, कारण कातडं जे असतं मनुष्य देहाचं, ह्याच्यावर जर मारलं तर ते मऊ पडतं किंवा लूज पडतं, म्हणून ते ताणण्यासाठी असतं. तसे शक्यतो कधीही फुटत नाही. जे ढोल फुटतात हे काय आहे, आपण ह्या अध्यात्म विषय शिकताना जे आहेत ना, ह्या गोष्टी आपल्या नजरेसमोर घडत असतात, पण आपण त्या नजर अंदाज करतो की यार ढोल फुटलेला दिसतोय, खूपच वाजवला नवीन, पण तो फुटला का. आपल्या प्रत्येक गोष्ट जी जीवनामध्ये आपल्या समोरच्याला असते ना, ती निगडीत असते, आपल्या रोजच्या कार्याशी निगडीत असते. आता जसं अग्नी तत्व आणि वायू तत्व असं आहे, जसं आता ते सरांनी म्हटले की गणेशाला पृथ्वी तत्व पण मानलं जातं. पृथ्वी तत्व म्हणजे काय, तर स्थिरता. जीवनामध्ये स्थिरता जर नसेल, मग स्थिरता नसेल तर तुम्ही काही करूच शकणार नाही. आज गणेशाची जर तुम्ही वेगवेगळ्या मुद्रा जर पाहिल्यात, तर पृथ्वी तत्वाची मुद्रा ही नटराजाची एक, म्हणजे अजून एक सांगतो, आपल्या जर पुण्यात जर पाहिलं
तर गुरुजी तालमीचा जो गणपती उभा किंवा लोखंड तालमीचा गणपती, सॉरी लोखंड तालमीचा जो गणपती आहे तो उभा गणपती आहे, त्याची जाऊन मुद्दामून त्याच्या पायांची ठेवण बघा, ती पृथ्वी तत्वाची ठेवण आहे. मग कसं उभं राहिलंय ह्याच्यावरनं आपल्याला ते कुठल्या तत्वाची ती गणेश मूर्ती केलेली आहे ना हे कळतं, कशा पद्धतीची आहे ती. म्हणजे जाऊन नुसता गणपती बघणं तर ते नाही, ती मुद्रा काय आहे हे कळणं पण आपल्याला लक्षात आहे. आणि मुळात 5ही तत्वांशी निगडीत गणेश तत्व आहे, पण त्याच्यातल्या सगळ्यात जास्त प्रवाही असलेलं तत्व हे अग्नितत्व आणि वायुतत्व आहे. म्हणजे लंबोदर हा शब्द जर आहे तर हा लंबोदर शब्द या तिन्ही तत्वांशी निगडीत होतो. लंब उदर, लंब म्हणजे काय म्हटलं आपण, लंब म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल लंब म्हणजे लांब, तर लंब म्हणजे लांब नाहीये, लंब म्हणजे गतिशील. लंबक आपण म्हणतो की नाही, घड्याळाचा लंबक हा कसा असतो, गतिशील असतो. मग ज्याचं उदर म्हणजे मनुष्याचं यकृत, आपण जसं म्हणतो ना की ज्याचं डायजेशन सिस्टम उत्तम तो देह उत्तम. शरीरामध्ये जे काही तयार होतं हे सगळं त्या यकृतात तयार होतं. मग ज्याचं यकृत हे लंब आहे, लंब म्हणजे गतिशील आहे, जसं उदर गतिशील आहे तो लंबोदर. लंबोदर म्हणजे पोट मोठं ठेवलंय म्हणून तो लंबोदर त्याच्यात नाही दिलेला. लंबोदर शब्दाचा अर्थ असा आहे की जो सगळं सामावून घेतो पण ते गतिशील आहे. गतिशील असतं म्हणजे आत्ता आहे तर पुढच्या क्षणी नाही. म्हणजे जे मी स्वीकारलंय, आपण काय करतो, आपण लंबोदरच असतो पण आपली पोट ती लंबोदर झालेली असते, ती कमी होत नाहीत, कारण आपण सगळं सामावून घेतो, मोकळं करत नाही. पण गणपतीचं तसं नाही. मग लंब उदर, लंब म्हणजे हलणारा आणि उदर म्हणजे ज्यांनी जसं यकृत आहे हे त्याच्यामध्ये असलेली प्रत्येक मनुष्य देहामध्ये असलेली सर्व ताकद ही यकृतामध्ये निर्माण होणाऱ्या रक्तामार्फतच तयार होते. मग त्याच्यावरती ज्याचा अंकुश आहे तो लंबोदर. मग त्यांना पोटाचे काही विकार असतील, काही म्हणजे लिव्हर संदर्भात किंवा पचनाच्या दृष्टिकोनातनं जर प्रॉब्लेम असतील तर आयुर्वेदिक डॉक्टर काय म्हणतात, अरे हो का, म्हणजे तुमचा अग्नी बिघडला म्हणून तुम्हाला गॅसेस होतात, किंवा वायू बिघडलाय म्हणजे तुमचं पोट जड होतं, गॅस मोकळे होत नाहीत. मग आम्हाला थोडंसं हल्ल्यासारखं होतं, म्हणजे पृथ्वी तत्व बिघडलं, स्थिरता नाही. मग फेकल्यासारखं होतं, म्हणजे आकाश तत्व स्थिर नाही. मग ह्या गोष्टी ह्या उदराशी निगडीत आहेत. म्हणून अग्नी आणि आपण जसं म्हणतो वात पित्त कफ ह्या तिन्ही गोष्टी अग्नी आणि वायूवरती अवलंबून असतात. म्हणून मग ज्यांचं हे बिघडतं, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ज्यांना पोटामध्ये गॅस धरतात, त्यांनी लंबोदर ही म्हणजे आकृती गणपतीची समोर आणली आणि आपलं हे बोट आहे अंगठ्याच्या शेजारचं, हे जर नाभीमध्ये जर ठेवलं तर तुमच्या नाभीतला गॅस मोकळा होतो. मग हीच कृती पांडुरंगाची पण दिलेली आहे. पांडुरंगाला काय, त्याच्या कमरेवर हात ठेवून का उभा आहे? आपण कधी म्हणतो की पांडुरंग कमरेवर हात, असं का उभं राहिला नाही, असं काय उभं राहिलं? कारण ही पांडुरंगाची जी म्हणजे त्याची त्यांनी जी ज्या पद्धतीने तो उभा आहे, जी अवस्था आहे, तर ती अवस्था तुमच्या देहामधली गॅसेस मोकळे करणारी आहे. म्हणजे वैद्यकीय शास्त्रामध्ये व्हेगस नर्व सिस्टम म्हणून एक नस असते, ती तिथनं ते फिरत जाते. म्हणून ती मुद्रा जी आहे पांडुरंगाची, ती तुम्ही कधी गॅस तुम्हाला वाटले ना तर असं धरून असे उभे राहा, बघा तुमचे गॅस मोकळे होतील. काही करायची गरज नाही, फक्त असं उभे राहा. मग ही मुद्रा आहे. मग आपल्या प्रत्येक गणपतीच्या ह्याच्यामध्ये ह्या मुद्राच दिलेल्या आहेत. म्हणून आज माझ्याकडे पाय सोडलेला गणपती ह्या वर्षी स्थापन करू, व पुढच्या वर्षी कमळातला करू, मग त्याच्यानंतर हत्तीवरचा करू, तर असं हे करू नका. साधारण काय असतं, आपल्या घराण्यामध्ये सुरुवातीपासून काही गोष्टी या ठरवल्या गेलेल्या असतात
ती एवढ्याच करायच्या आणि तेवढ्याच त्या कराव्या आणि त्या अनुषंगानेच कराव्या. उगाच त्याला मला आठवतंय की लहानपणी आमची आई पत्री म्हणजे वाड्यामध्ये उगवलेलं ज्या वनस्पती असायच्या त्यातली ती पानं घेऊन यायची. मग त्याच्यात सगळ्याच वनस्पती या औषधी असतात. अशी जगतामध्ये वनस्पतीच नाही की तिचा उपयोगच नाही. सगळ्या वनस्पती औषधी असतात. पण मग त्याच्यातली वैशिष्ट्य ज्याचं जास्त आहे की ह्या भाद्रपद महिन्यामध्ये ज्याचं आहे, मग ती काही असे की केवड्याचं पान जे असेल, गणपतीला केवड्याचं पान राहतो. मग केवड्याचं तत्व काय आहे? थंडगारपणा हा केवड्याचं तत्व आहे. मग ते गणेशाला जातं. कमळाचं फूल व्हायला हे औषधासाठी ते व्हायला जातं. मागच्या त्याच्यात सांगितलं की ते करून जर तुम्ही ते डबीमध्ये साखर घालून किंवा गुलकंद घालून जर ठेवलं तर ते औषधी आहे. मग केवढा औषधी आहे. कुठलंही अत्तर वगैरे हा जो प्रकार आहे, गंध, हे जी गंध वापरली जातात की आता गणपतीला गुलाब वापरा, हे वापरा, अमुक वापरा, तमुक वापरा, साधा शब्द आहे गंध, उत्तम गंध. मग हा गंध तुम्ही कुठलाही हे करू शकता. त्याच्यासाठी 1200 रुपयाचा अत्तर लावतो आणि 10 रुपयाचं लावलं तर गणपती प्रसन्न होणार नाही. 1200चं लावलं तर तुम्ही केमिकल लावताय. तुम्ही अत्तर जे लावता, गंध जो लावता, तो साण्यावरती उगाळा ना. तो साण्यावरती उगाळल्यानंतर त्यातलं एक बोट जेव्हा पाण्यात येतात तेव्हा ते अत्तरच होतं. मग वेगळं त्याच्यात तुम्ही अत्तर वेगळं करा. मग मागच्याच भागात सांगितलं की 5 आपण जे तूप, मध, दही, साखर, पंचामृत जे असतं ते वेगवेगळं असतं. मग ते लावा. मग ती दुर्वांची एक जोडी घेऊन तुम्ही, दुर्वा म्हणजे काय याचा अर्थ हा गणपतीचा हा भाग वास्तविक वेगळा होईल की त्याच्यातनं आपण की त्याला कसं परिधान, आपण वस्त्र कशी घालायची असतात, काय कसं घालायचं असतं, घालायची असतात का नसतात हा सुद्धा एक भाग आहे की त्याला काय हे करावं, त्याची सेवा कशी करावी. लाडू किती आहे? 21 लाडू मोदक हे करतात. मनुष्य देहाच्या मध्ये एक परमेश्वरांनी त्याला जन्म घालताना एक प्रोग्राम फीड केलेला आहे. आपण जसं मोबाईल रिचार्ज करतो, किती दिवसाचं रिचार्ज केलं आम्ही ना? 84 दिवसाचं केलं. 85व्या दिवशी ते तुमचं सिम कार्ड चालणार नाही. 84 दिवसानंतर एक्सपायर फिक्स असतं. मग परमेश्वरांनी आपल्या देहाचं घड्याळ हे 21 दिवसांवरती फिक्स केलेलं आहे. आणि मग हे 21 दिवस काय आहे तर तुम्हाला जर म्हणजे ज्यांना कोणाला आयुष्यामध्ये काही गोष्टी सोडायच्या असतील किंवा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये कायम ठेवायच्या असतील की नाही, माझी साधना होत नाही, तर त्यांनी 21 दिवस जर ती साधना केली तर ती 22व्या दिवशी साधना आपोआप होते. 21व्या दिवसानंतर ती सुटत नाही. किंवा एखाद्याला एखादी गोष्ट सोडायची असेल तर त्यांनी ती जर 21 दिवस त्याचा खंड ठेवला तर 22व्या दिवशी ती गोष्ट आपोआप सुटते. हे नैसर्गिक गणित आहे आणि त्या गणिताचा अर्थ इथं जोडलेला आहे. 21 दुर्वा, 21 मोदक. ही दुर्वा प्रत्येक वाहताना जो मंत्र म्हणला जातो तो मी काय घेतोय किंवा सोडायचं आहे ह्याच्याशी तो निगडीत असतो. मग ते गुरुजी म्हणतात, आता मी अथर्व शीर्ष म्हणतो, एक एक दुर्वा वाहत राहा. तुम्ही म्हणा, तुम्ही फक्त मनामध्ये ओम गणगणपते नमः म्हणत राहा. हे पटत नाही. बाहेर काय चाललंय मला माहित नाही. माझ्या गुरूंनी सांगितलं नाही शक्य. मला जे तत्व पाहिजे तेच मी घेणार. ओंकार पाहिजे तर ओमच म्हणणार. ओम 21 दिवसाचा ओम. मग ही तत्व मी त्याच्यापाशी मोकळे करतोय. आपल्या घरामध्ये मंत्र जागर होतात, सगळ्या होतात. ते गुरुजी इतके फास्ट म्हणतात, इतका सगळ्यांचा आवाज इतका सुंदर असतो. आपण म्हणतो काय पाठांतर आहे किंवा काय त्याच्यामध्ये. तुमच्या घरामध्ये कंपन किती निर्माण होतात. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा उच्चार आहे. तुम्ही म्हणून बघा किती वेळ लागतो. मला सांगायचं कारण काय आहे किंवा हेतू असा आहे की मला जे काही शिकवलं गेलेलं आहे ते ह्या अनुषंगाने शिकवलं गेलेलं आहे.
नुसतं करू नको. 100 गोष्टी असतील ना तर एकच कर, पण ती स्वीकारता आली पाहिजे, ती घेता आली पाहिजे. बघाचा त्याच्याकडचा दृष्टिकोन तू बदल, स्वतःचा बदल. मोदक आहे ना, तो त्यांनी कंप्लेंट केली का गणपतीनी की तुझं चुकलाय? नाही केली. हे असं का करायचं? मोदकाची पाळी करताना अशी का करायची? पंचरस ही 5 तत्व प्रत्येक बोटामध्ये स्थित असलेला एक नक्षत्र ग्रह, हे सगळ्यांचं मिळून तुम्ही पाळी तयार करता आणि त्याच्यामध्ये काय भरता? तर सारण. म्हणजे काय? तो वृक्षाचं सारण, त्या नारळाचं सारण, ज्याच्यासाठी बघा नारळाची झाडं कुठं उगवतात? आपण म्हणतो ना की जमिनीमध्ये जर चांगल्या उत्तम जमिनी, काळ्या जमिनीमध्ये जर आंबा लावला तर फळ उत्तम येतं. मग नारळाचं काय? नारळ तर ज्या ठिकाणी लावतात तिथं समुद्रकाठची जागा असते, तिथं कुठली माती नाही, काही नाही, रेतीत असतं. त्याचा वृक्षाच म्हणजे त्याच्या खोडाची लांबी बघा. मग खारं पाणी जातं, कॉर्पोरेशनचं पाणी नारळाला जात नाही. मग नारळामध्ये गोड पाणी येतं कुठनं? कधी विचार करतो आपण? नारळाचं पाणी गोड येतं कसं? कोड आलेला मनुष्य जर नारळाच्या झावळ्यांच्या सावलीखाली, उन्हाखाली उभा राहिला तर त्याच्या देहावरचा कोड कमी होतो. पांढरे डाग ज्याला आपण म्हणतो, पांढरे डाग ज्याच्या ह्याच्यात, त्याला औषध आहे. आज तुम्ही बाजारात नुसतं गुगलवर टाका, नारळापासून बनवलेलं पांढऱ्या डागांवरचं औषध अवेलेबल. पुण्यातल्या मंडईमध्ये पावगे नारळवाले आहेत, त्यांच्याकडेही मिळतं, ते मधून विकतात. पण मूळ कुठे आहे हो? मूळ तुमच्या कशीच आहे, त्याचा वापरच केला जात नाही. नारळाला कुठं कुठं तिथं तशी थोडीच सावली, उन्हात पण उभं राहणार. तुमची कांती, तुमच्या देहाचं निसर्गाने, त्या परमात्म्याने स्वतःचा शरीर कसं स्वच्छ करायचं हे जर तुम्हाला आखून दिले, त्याच्या खाली जाऊन तुम्हाला उभं राहायला काय प्रॉब्लेम आहे? एवढं नारळाचं पाणी तुम्ही जेव्हा पितो आपण, तेव्हा हे कसं काय लक्षात येत नाही? खाली खारट घातलंय. शाळेमध्ये प्रयोग केला होता, तेरड्याला लाल रंग घातला तर पानं तेरड्याची आणि फुलं गुलाबी किंवा निळी होतात. पण मग इथं काय गंमत आहे या नारळापाशी? काय आहे या झाडामध्ये की ज्याला खाली खारट पाणी जातं पण वरती फळामध्ये पाणी येतं आणि पाणी येतं? हे अध्यात्म आम्हाला गुरुंनी शिकवलं. काय आहे? श्रीफल का म्हटलेलं आहे? ह्याच्यासाठीच म्हटलंय. मग त्याचा प्रत्येक त्या नारळामध्ये काय गुण आहेत? दैवी गुण काय आहेत? मग सार्थ काय? सारण म्हणजे काय? आपण म्हणून हे जास्त माझ्याकडे काय सारू नको बरं का. सारणं म्हणजे काय? ढकलणं. पण मग ती एकाग्रता कशाची? तर गुळाची. मग गुळ काय? परत अग्नितत्व आहे. मग गुळ काय? परत तुमच्या देहाचा सर्व वात पित्त कफाचा उत्तम प्रकारे तो त्याचं नियंत्रण ठेवणारा आहे, तो म्हणजे गुळ. मग सारण कशाचं असतं? गुळाचं आणि नारळाचं. म्हणजे जो धरून ठेवतो, जो प्रत्येक विकारांमधले गुण त्याच्याप्रमाणे काम करतो. मग तुम्ही मोदक जास्त खाल्ले तर काय? मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जातात, नाही जरा जड झालं, वायू धरला, मोदक खाल्ले काल जास्त, म्हणजे पाळी चुकलेली आहे. पाळी चुकली म्हणजे ते मोदकाची पाळी चुकलेली आहे. मग आपण ते मोदक करताना एक बाजूला अजून एक पदार्थ, उकड पदार्थ केला जातो. थोडीशी हळद घातली जाते, जिरा घातला जातो आणि त्या मोदकाबरोबर ते पण वाढू काय? जुन्या काळी वाढलं जायचं. कशातनं वाढलं जायचं? केळ्याच्या पानातनं वाढलं जायचं. मग केळ्याचंच पान का? तर केळ्याचं पान हे एकमेव असं पान आहे की जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा सूर्याचे किरण त्या पानावर पडतात ना, ते त्यातनं आरपार जात नाहीत. तुम्ही असं धरलं, घेताना दिसला तरी त्यातली जी कंपनं आहेत त्या पानामध्ये जमा होतात आणि ते जेवण तुमचं उत्तम प्रकारे कंपनांनी धनभारित होतं. धनभारित म्हणजे चांगल्या प्रकारची कंपनं त्या अन्नामध्ये तयार होतात. म्हणून जेवताना केळ्याचं पान वापरतात. उगाच आमच्याकडे वर्षात केळ्याचं पान आहे म्हणून कापून आम्ही केळ्याच्या पानात नाही. मग ज्याला अन्न पचन होत नाही, ज्याची पचत नाही, त्याला ती केळ्याच्या पानामध्ये जर तो मनुष्य जेवला तर त्याचं अन्न पचन व्हायला लागतं. म्हणजे त्याच्या देहामधला अग्नी उत्तम प्रकारे वाढायला लागतो आणि छान होतं. एखाद्या स्त्रीला
किंवा याच्या मूल होण्याच्या वेळी आपण म्हणतो, डॉक्टर म्हणतात की नाही जरा बघू, नाही तर आपण हे करू, सिझरिंग करू. केळ्याचं पान घ्या, पोटाला बांधा, त्या माता भगिनींनी प्रयोग करून बघा, 10 रुपये घालायला काय हरकत आहे. ते जेव्हा पोटाला बांधलं जातं नुसतं ठेवून, तर तेव्हा तुमच्या देहामधलं गर्भाशयात असलेल्या पाण्याचं आपोआप उत्तम नियंत्रण होतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होते. पण आपण हे शास्त्र पुढं आणलेलं नाही, कारण आता व्यावसायीकरण झालेलं आहे. पण आपण मग ही गोष्ट का करतो ही माहिती पाहिजे. नुसतंच करून उपयोग नाही. मग आम्हाला हे शिकवलं गेलं की तुम्ही याच्यामध्ये नाहीतर उगाच नुसतं हे करायचं नाही. कापाची पानं आणि त्याच्यात कापताना अशी ते फटाफट घाव घालून कापतात. कधी बघितलं असं नारळाचं पान कापताना? कापलंच जाणार नाही, मुळावर घाव घालायला लागतो. जेव्हा तो घाव घालायला लागतो त्याच्या आदल्या दिवशी त्याचं जाऊन पूजन करायला लागतं. बऱ्याच जणांना माहित नसेल, नारळाच्या झाडाचं आणि केळ्याच्या झाडाची मुंज होते, त्याला पूजन केलं जातं, त्याला गणेशाचं महत्व दिलं जातं की तू ह्या माझ्या जीवनाचा एक असं फळ आहेस, अशी गोष्ट आहेस, असं अन्न आहेस की त्यांनी माझं जीवन उत्तम होणारे राहणारे, त्याचं मी तुझ्याशी कृतज्ञता व्यक्त करतो. कोकणात जाऊन बघा, कित्येक झाडांना मुंज केलेली असते, त्यांचे विधी करतात. गेल्या कापून आणतं तसं नाही होत, आदल्या दिवशी सांगितलं जातं, त्याचा विधी असतो. मग अध्यात्मी जगाचं ना तर हे जगा, बाकीच्या गोष्टींमध्ये कशासाठी पडायचं. मग ह्यावेळी मोदक करताय ना, मग उकड पण करा. बघा, तुम्हाला पचनाचा त्रास होणार नाही, जडत्व होणार नाही, कारण त्याच्यात हळद असते आणि जिरं असतं, जे आपल्या शरीरातला वायूचं ते सारतं, वायू संरक्षण करतं. म्हणून ते पदार्थ केलेले असतात, जे आता हद्दपार झालेत. बऱ्याच जणांना माहीत पण नाहीये उकड म्हणजे काय असते. पण हा भाग आहे. मग माझ्या गुरूंनी ह्या पद्धतीने मला गणेश शिकवला. ह्या पद्धतीने वेगळ्या पद्धत, नवरात्रातली देवी बघायला त्या पद्धतीने शिकवली. त्याच्यानंतर आपण जे आता गणपती येतील, मग गणपती झाल्यानंतर पितृ पंधरवडा येईल, मग त्याची तिथं सुद्धा सेवा कशी करायची हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. नुसतं हे पिंड केलं नाही तर त्याचं असं नाही. तर म्हणलं तर आपण तो भाग करू, सांगेल सगळ्यात सोप्यात सोपं करून कसं करायचं. माझ्याकडे काहीच नाही हो, मी कसं करू, म्हणजे त्या माणसाला अधिकार नाही का? आपण नुसतं त्यांना नावं ठेवून मोकळं व्हायचं. माझं लग्न होत नाही, माझे अडचणी दूर होत नाहीत, मला पैसा मिळत नाही, माझं घर होत नाही आहे, त्याच्यात शांत राहत नाही, पितृदोष, मातृदोष, एवढंच. म्हणजे काही नाही मिळालं की ते एक कारण झालेलं आहे की त्याच्यावर ढकललं की त्याचं काही प्रमाण नाही. पण असं नाहीये, प्रमाण कळलंच पाहिजे. कशामुळे घडतंय प्रमाण दाखव. ताप कशामुळे आला, जाऊन गेल्यानंतर कळतं. प्लेटलेट कमी झालं तर डेंग्यूचं हे आहे, ते प्रमाण दिलंय ना, मग औषध. मग तसं आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा प्रमाण आहे, प्रत्येक गोष्टीत प्रमाण आहे की कशा पद्धतीने काम केली पाहिजे. आम्हाला कधीही असं शिकवलं गेलं नाही, शिकवणं म्हणजे पेक्षा असे बोलणं कधी झालं नाही की जे अशास्त्रीय आहे. जे शास्त्रीय आहे हेच सांगितलं गेलं की आपल्या घरामध्ये त्याचा उपयोग कसा करता येईल. करवंद पानामध्ये, तुम्ही करवंद साधे आपण घाटातनं फिरायला जातो, ती बघा, ती करवंद पानामध्ये ती ठेवलेली असतात. कधीतरी एकदा असं करा, ती करवंद घ्या आणि एक कागदामध्ये ती घ्या आणि तुम्हाला ती सगळी संपतात का बघा. त्याची चवच बदलते, कारण त्या पानामध्ये जो त्या करवंदाचा आणि याच्यात गुण असतो, तो गुण तुमच्या शरीरावरती काम करतो. म्हणजे एकमेकाला धरून ते आलेले असतात. मग आम्हाला त्याच्यामुळे सांगितलं, मग तुम्ही चांगले संस्कार केले तर मग चांगल्या, माझ्या मुलाला मी चांगल्या संगतीमध्ये खेळायला पाठवतो, म्हणजे त्यांनी जीवनामध्ये चांगलंच वागलं पाहिजे. होणार नाहीये. शेतकऱ्यांनी किती उत्तम प्रकारे तांदूळ, गहू किंवा ज्वारी पेरली तरी त्याच्या शेजारी तण काँग्रेस गवत ते उगवणारच. ते लावायला जायला लागतच नाही. आणि मग जे पेरलंच नाही ते डबल उगवतं. मग कुठनं उगवतं? निसर्गाचा नियम आहे.
प्रत्येक क्षणोक्षणी असलेली ही एक परीक्षा असते. मग त्या शेतकऱ्याला ते आपलं पेरलेलं आहे ते जगवण्यासाठी, ते उत्तम राहण्यासाठी ते काँग्रेस गवत उपटाला पैसे जास्त द्यायला लागतात की जे पेरलेलंच नाहीये. मग तसंच आपलं जीवन आहे की आपल्या शेजारी आपल्या बाजूला हजारो माणसं असतात की विविध विचारांचे असतात, विषारी विचारांचे असतात, पण म्हणून आपल्याला ती बाजूला करता आली पाहिजे, ती उपटून टाकायला पाहिजे. शेतकरी असं म्हणतो का की नाही हे अरे झाडच आहे, ह्याला कशाला उपटायचं, कारण ते जर उपटलं नाही तर चांगलं तुमचं संपवणार आहे. मग मनामधले विचार जे येतात, जे तुमचं शरीर मन दूषित करतात, यांना उपटून फेकणं हीच एक क्रिया आहे, कमी करणं नाही. ही उपटून फेकणं ही क्रिया आहे. मग ही क्रिया कशी करायची हे आपल्या रोजच्या जीवनात आहे. मग आम्हाला ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने. ज्याला पचन नाही होत, आज पचनाच्या तक्रारी असलेल्या किती माणसं आहेत. अगदी सोपी याच्यामध्ये ताक आणि शेवयाची खीर ह्या दोन गोष्टी आजपासून जेवणामध्ये ठेवा. तर शेवयाची खीर म्हणजे वाटीभर नाही. शेवयाची खीर ही एक चमचा आपण ताटामध्ये जेव्हा असते तेव्हा वाढली जाते, वाटीत देत नाही की ज्यांनी सुरुवात करायचं असतं. कारण त्या शेवयांमध्ये ते जे तिन्ही घटक असतात, साखर, दूध आणि शेवया, ह्याच्यामध्ये आपल्या देहामध्ये उत्तम पित्त तयार करायची ताकद असते. म्हणजे गोड अगोदरपासून सुरुवात जेव्हा आपण म्हणतो ना की त्या जसं तो जिभेला ती चव कळली, ह्या ज्ञान इंद्रियाला चव कळली की आपला अग्नी त्याप्रमाणे प्रज्वलित होतो, नाहीतर तोपर्यंत तो निस्तेज असतो. मग त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, मग चला आता वरण, भात, तूप, मीठ आणि लिंबू, पंचरस. मग हे 5 रस आपण घेतो. मग बाजूला कोशिंबीर असते, मग चटणी असते, मग भजी पण असतात, कुरडई असते. या सगळ्यांचं एकदा समोर डोळ्यासमोर आणून शास्त्रीय दृष्टिकोनातनं महत्व काय हे करा. आम्ही एवढं सगळं डिगभर केलं नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातनं महत्वाचं काय, बाहेरनं आणणं गोड बंद करा. प्रसादाला नाहीये ना पेरू खा. जुन्या लहानपणी कुठं होते, मिठाची दुकानं कुठं होती, चौकात जायचं, केळं आणायचं, त्याचे एका केळ्याचे 15 तुकडे करायचे आणि प्रत्येकाला प्रसाद देतो. प्रसाद आहे, जेवण नाहीये. प्रसाद म्हणजे काय, प्रत्येकाला ज्याची साध मिळते, म्हणजे जेवढा जो वाटाल तेवढं उत्तम, ती साध मिळायला पाहिजे, त्याला प्रसाद म्हणतात. जेवण नाही, जेवण वेगळं, प्रसाद वेगळा. म्हणून गोड मिठाई आणणं, बर्फ्या आणणं हे बंद करा, घरी करा तयार. विचार करा, विसर्जनाच्या वेळी वाटली डाळ का करतात, नारळ का फोडतात, नारळ आणि साखर का देतात, ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. वाटली डाळ का केली जाते, काय वाटलं, आपण म्हणतो ना काय रे त्याला खूप मनातनं वाईट वाटलं असेल, मग तेच इथं वाटलंय, मग वाटलंय काय, मग मला वाटलं शब्दाचं. आता कसं असतं की हा विषय सुद्धा जे आहेत ना, आपण म्हणतो ना की तसं करत गेलं ना तर वर्षभर सुद्धा ही मालिका चालेल. मग वाटण म्हणजे काय, वाटलं म्हणजे काय, मला आज बरं वाटतंय, मला आज बरं वाटलं बरं का, तुम्ही आलात बोललात बरं वाटलं. मग वाटलं कुठं, एकरूपता होणं. कशाने तरी तुम्ही एकरूपता करणं, बल दिल्यानंतर जे होतं त्याला वाटण म्हणतात. वाटण म्हणजे काय, मिक्सर मधलं केलेलं वाटण नाही. वाटण म्हणजे दगडीवरती किंवा आपण जे पाट्यावरती करतो त्याला वाटण म्हणतात. ते वाटलं, त्याची डाळ. मग डाळीमध्ये असलेले जे गुण आहेत, हे गुण जर वेगळे करायचे असतील आणि जी आपल्या भोवती जी कंपनं निर्माण झालेली असतात, गणपती आपल्या घरात जोपर्यंत असतो ती कंपनं तशीच टिकून राहावी आणि हे गणपती बाप्पा जो म्हणजे देवता, माझे वडील, यांनी छान मार्गाने त्याच्यामध्ये पुढंच जावं आणि पुढच्या वर्षी लवकर यावं. ह्याच्यासाठी आपल्याला जो एक प्रकारचा दुवा पाहिजे, जे आपल्याला जोडलेलं असतं, त्याच्यासाठी काय वाटणार, डाळ वाटणार. मग त्याच्यामध्ये काय असतं, डाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स डाळीमध्ये असतात.
मग ती डाळ भिजवली जाते, मग ती मिक्सरमधनं नाही, ती वाटली जाते, तिला वाटलेली डाळ म्हणतात. मग ती वाट, शब्द बघा कसे येतात, कुठपर्यंत जातात, अगदी वाटेपर्यंत जातात. ह्याची वाटच लावतो, ह्या वाटेने जा, मी तुझी वाट बघतोय, वाटेत काही दिसलं तर खा. शब्दाची जडत्व किंवा शब्द कुठं कसा वापरायचा, कसा घ्यायचा आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा उत्तम उपयोग कसा करायचा, हे गुरूंनी शिकवलं. आज आपण इथं सरांचा प्रश्न एकदा हे करून थांबू. दादा, आपण आरतीच्या आधी खूप वेगळ्या वेगळ्या जणांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे करतात की नैवेद्य कसं दाखवायचं. काही जण आरतीच्या आधी ताट आणून ठेवतात, काही जण आरतीच्या आधी ताट झाकून आणून ठेवतात, काही जण आरती झाल्यानंतर ताट आणून ठेवतात आणि ते खाली असं गोल करणार, वरून असं एक दोनदा फिरवणार पाणी. ते काही ते जे म्हटले जातात ते पण काही म्हणत नाही. तर जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. मुळामध्ये प्रसाद हा जेव्हा जातो, आपण मोठमोठ्या देवस्थानाच्या इथं सुद्धा बघितलेलं असत की ताट जेव्हा त्या मूद पाक खाण्यातनं, म्हणजे जिथे जेवण बनवतात ते मूद पाक खाना असं त्याला म्हणलं जातं, तिथनं जेव्हा ते वाढलं जातं तेव्हा झाकून ते त्या मूर्तीच्या समोर ठेवलं जातं. याचं कुठल्याही प्रकारे शास्त्रामध्ये उल्लेख असा नाही की हे झाकून का आणायचं. ते सगळ्यांच्या समोर आणायला नको, हा एक त्याच्यामधला भाग असतो. आपण जे आरती करायच्या अगोदर प्रसाद हा दाखवला जातो बघा बरं का. म्हणजे आता जसा हे दाखवलंय, गणपतीला प्रसाद देत नाही, गणपतीला प्रसाद दाखवला जातो. आणि जी गोष्ट दाखवली जाते ना ती त्या तत्वाला दिली जात नाही. मी या तुम्हाला मी आमचं घर दाखवतो. आपण म्हणतो का, हे बघ हे तुझंच घर आहे, मी माझं घर तुला दाखवतो. म्हणून दाखवणं शब्द काय, प्रसाद दाखवला का हो झाला, आता सगळ्यांनी जेवायला बसा किंवा तुम्ही हे करा. म्हणजे तत्वाला फक्त दाखवायचं असतं आणि जी गोष्ट दाखवली जाते ही आभास फक्त उत्पन्न करते, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. कारण ती त्या घन स्वरूपात दिली जात नाही. मग तो आपण जो मंत्र म्हणतो, 3 वेळा पाणी फिरवतो आणि प्रत्येकाच्या ह्याच्यात प्रसाद दाखवताना काय काय उच्चार करायचा हा त्या अनुषंगाने त्या घराण्यामध्ये वेगवेगळा असतो. एक कॉमन असतो, अपान स्वा, म्हणजे सगळ्यांना वायू तत्वातनं ते मोकळी करायची असते. तर तशा ह्याच्यातने ज्या ज्या पद्धतीने जो त्या ताटासमोर आपण पाणी फिरवतो म्हणजे काय करतो, तर तिथं तेवढा भाग जो आहे तुम्ही तो भारित करता, तो भारित केला जातो. दुसरी गोष्ट, ताटाभोवती जेव्हा तुम्ही पाणी फिरवलत ना, तर तेव्हा आत्ता कसं आहे, आपण फ्लॅट सिस्टम मध्ये राहतो, पण जुन्या काळी शेणाने सारवलेली जमीन असायची, सर्व असं की तिथं किडे कीटक मुंग्या असतात आणि जिथं पाणी असतं त्याच्या भोवती ते येत नाहीत. म्हणजे हा एक दुसरा भाग आहे की आपण तुम्ही घरामध्ये जर मुंग्या लागून नसेल तर एका मोठ्या जे काही गोड करता तेव्हा परातीमध्ये पाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण ते ठेवतो की ते त्या पाण्यात त्या जात नाहीत, त्या गेल्या की येतं. आणि जलतत्व जे आहे म्हणजे हा एक भाग झाला. आणि दुसरं जलतत्व, हे जलतत्व हे रक्षण करत असतं घनतेची पृथ्वी तत्वाची. आज आपल्या इथं म्हणजे पृथ्वी आणि जल ह्या 2 भागांनीच आपली पृथ्वी बनलेली आहे. कित्येक भाग जलाचा आहे. आज आपण पाऊस आता पडतो आहे, 2-3 दिवस बघितला. ही एक असलेली अल्फेरियन घटना आहे. ही 23 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत म्हणजे ही आपण म्हणतो काय पुण्यात पाऊस आहे, टीव्हीवरती बातम्यात, मुंबईत असं झालं तसं झालं. पण कधी असं आपल्याला वाटतं की आपण पंचांग उघडावा आणि पंचांगामध्ये ग्रहस्थिती बघावी की किंवा काय आहे. फक्त ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, अरे पण काय दिलंय, अल्फेरियन घटना आहे, पृथ्वी सूर्यापासून लांब गेलेली आहे. याच्यामध्ये जे भौगोलिक बदल होणार आहेत त्याच्यामध्ये थंडावा वाढणार आहे. आत्ताची जी थंडी असते ही वेगळी असते. थंड वाढत आहे ते कधी 23 तारखेपर्यंत, 23 तारखेनंतर हे कमी होईल. पण पुढेही घटना सप्टेंबरपर्यंत आहे की ज्याच्यामध्ये पाऊस हा राहणार आहे. कारण ही घटना आहे, भौगोलिक घटना आहे. ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला आज इकडं ढग भरून आले आणि ते त्याच्यामध्ये, ह्या भौगोलिक घटना आहेत, त्याचा अभ्यास करणं याच्यात. आणि
पंचांगात दिलेला आहे, त्या आपण तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि प्रसाद एकदा सगळ्या ठिकाणी आपण बघितलं की आरतीच्या अगोदर प्रसाद दाखवला जातो, की ती काही ठिकाणी साऊथमध्ये मी असंही बघितलं की जेव्हा देवाला प्रसाद दाखवला जातो तेव्हा मंदिर म्हणजे द्वार झाकलं जातं आणि मग ते गुरुजी जे असतात ते सुद्धा बाहेर येतात आणि म्हणतात की नाही भगवंताची भोजनाची वेळ आहे. हे ते मानणं असतं, देवाणघेवाण असते ती. म्हणजे तो जो म्हणजे किती वेळा सांगितलं की आपण ती ताट वाढून घेतो आणि त्या देवासमोर ठेवतो की जा रे त्या बर्फीचा प्रसाद दाखव. पण जेव्हा परत एकदा तो प्रसाद दाखवला जातो ना तेव्हा नंतर तिथं ती बर्फी हा शब्द जातो आणि तो फक्त प्रसाद म्हणून राहतो. म्हणजे एकदा ती भगवंताची दृष्टी त्याच्या समोर पडली की त्याला दाखवणंच आहे. देवाला काही आपण देत नाही, देव काही खात नाही. 1 किलो तुम्ही ठेवलात तर ते 1 किलोच हे जाणार. आणि अजून एक मी तुम्हाला म्हणजे अशी एक गोष्ट सांगतो की ज्याचं एक काही दिवसापूर्वी खूप हे झालं होतं की आम्ही ठेवलेलं ताटामधलं जातात आणि येऊन ते महाराजही खाऊन जातात आणि तेही खाऊन जातात. असे दाखवणं हा शब्दाचा कृपया करून विचार हवा. ते कसे खाऊन जातील? तुमच्याकडे मागतील ना. तुम्हाला न कळत तुमच्या घरातली एखादी गोष्ट जर मनुष्य खाऊन गेला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? महाराजांना यायचं आहे, महाराजांना येता येत ना, ते तुमच्या समोर येऊन खाऊन जातील ना. असे लपून लपून का खाऊन जाणार आहे? का त्याच्यामध्ये करता? समाजाचा तुम्ही चुकीच्या अर्थाने किंवा चुकीच्या ह्याच्या पर्यंत करू नये. अग्नीमध्ये म्हणजे होम केला जातो किंवा दत्तात्रयांचं जेव्हा तो होम पेटवला जातो त्याच्यानंतर नवचंडीला जो होम पेटवला जातं, कुठलंही अग्नी घरात तुम्ही जाळा, त्याचा मोबाईलवर फोटो काढा, त्याच्यात तुम्हाला कुठली तरी कृती आकृती दिसतेच. त्याला अग्नितत्वच आहे ना ते. त्याच्यासाठी आम्ही आज आमच्या घरात यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये दत्तगुरु दिसले, त्याच्यामध्ये अमुक उमट. तुम्ही साधं काहीतरी पेटवा आणि त्याचा फोटो काढा, तुम्हाला तेच दिसेल. ते तत्वच आहे ते. मग ह्याचा तुम्ही हे करू नका असं माझं एक प्रामाणिक मत आहे. या गोष्टी खूप जवळून जाऊन पाहिलेल्या आहेत म्हणून अगदी याच्यात सांगतो की इथनं येऊन आम्ही अंगारा देतो आणि त्याच्यात ते महाराज देतील ना, सरळ सरळ देतील. ते शेगावला का होत नाही बरं? मी कायम विचारतो, शेगावला होत नाही, अक्कलकोटला होत नाही. म्हणजे मला तरी कधी त्या धनंजय गुरुजींनी असं काही सांगितलं नाहीये की महाराजांच्या ह्याच्यामधनं काही हे निघालंय किंवा काही. आशीर्वाद येतातच भौतिक गोष्टींच्या मध्ये. आमोल ह्याच्यातनं हे निघालं, ह्या फोटोतनं ह्या विभूती निघाल्या, त्याच्यातनं निघालं. आज यांचा बाजार उघडा करायचा म्हटलं ना तर अशी 100 उदाहरण आहेत की जिथे जाऊन लोक त्यांना दुसऱ्या दिवशी मारतील. आमच्या फोटोतनं प्रकाश बाहेर पडतो, आमच्या फोटोतनं हे केल्यानंतर अमुक येतं. कशाला लोकांना या केमिकलच्या ह्याच्यामध्ये प्रक्रिया करून गेलेल्या फोटोंमध्ये अडकवतात? आणि लोक अडकतात कशाला? तुमच्या घरामध्ये असलेल्या देवतेवरती तुमचा विश्वास नाही का? घरामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या देव हा वेगळा आहे का की तुम्ही लालबागच्या राजाला 12 तास दर्शन घ्यावं? आणि मग परमेश्वराने जर भेदभाव जर केलेला असेल की सेलिब्रिटीला जाऊन VIP दर्शन असेल तर मी म्हणेन की हा परमेश्वराचा भेदभाव आहे की बाबा मी काही म्हणजे जगाच्या किंवा तुझं दर्शन घ्यायच्या योग्यतेचं नाही का? कारण हे सगळं मॅनमेड आहे, हे माणसांनी घडवलेल्या गोष्टी आहे. परमेश्वर काहीच करत नाही, तो अखंड तुमच्या बरोबर आहे. जे तुमच्या घरामध्ये जे तत्व आहे तेच तिथं तत्व आहे. त्यामुळं हा एक थोडस आपण विचार करून ह्या गोष्टी कराव्या असं मला वाटतं. की असं काही नसतं पूर्ण की नवसाचा तुम्ही एखाद्या आपण तीर्थक्षेत्री जातो किंवा आपण धरू की 12 ज्योतिर्लिंगांवर गेलाय तर तिथं तेवढं त्याच्यावरती ती आवर्तन झालेली असतात. लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीवरती जर आवर्तन झाली म्हणजे संस्कार झाले ना तर ती गोष्ट तिथं फलद्रूप होते, म्हणून त्याला महत्व आहे. मग ती गोष्ट फलद्रूप तुम्ही घरातल्या पिंडीवर सुद्धा करू शकता, पण तुम्ही तेवढी करत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की तिथं गेल्यानंतर हे होतं. तर का? तर तिथं त्या आवर्तनांमुळे त्या गोष्टी झालेल्या असतात. अखंड अभिषेक चालू असतो, अखंड रुद्राचा भाग चालू असतो,
म्हणून ते ऊर्जित अवस्थेमध्ये आलेले असतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे की काय आहे काय नाही आहे. इथं आज थांबू आपण याच्यामध्ये. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा